मला असं वाटतं प्रवासाबद्दलची मतं आपली जुळली ना की मज्जा येते आयुष्यात. मला असं वाटतं माझ्या पासपोर्टवर सगळ्यात जास्त शिक्के इटलीचे आहेत, केचे आहेत आणि अमेरिकेचे आहेत. अनेक देशांमध्ये मी लिटरली 1 दिवसासाठी वगैरे गेलेली आहे. म्हणजे मला इटालियन फारसं येत नाही, तिला इंग्लिश अजिबात येत नाही, अशी आमची जोडगोळी. इटलीत आली आहेस तू, रोममध्ये आहेस आणि आपण ट्रिनिटी जवळच्या एका कॅफेत आहोत. इथे येऊन चहा नाही मागायचा. इथली जी फेमस प्रेक्षणीय स्थळं असतात त्याच्या पलीकडे ते शहर असतं. ते मी समुद्रावर चालत आले होते आणि मला अगं फक्त ने मजसीने मनात वाजायला लागलं. तो माणूस वळून मला म्हणाला, इंडिया से हो, जाना कहाँ है. ही माझ्या रूमची किल्ली की तू तुझ्याकडे ठेव, तुझं फ्लाईट मिस झालं तर तू परत ये आणि माझ्या रूममध्ये राहा. कधी कधी मला असं वाटतं की अभिजात मराठी ही अमेरिकेतच आहे का काय. आणि भारतात तर मला इतकं आवडतं खायला. आणि मी पोळ्या केल्यामुळे साधारणपणे 11 जण माझ्या प्रेमात पडले होते. थोड्या वेळी तो दगड हालायला लागला, मी छान एका कासवावर बसले होते. इतके सुंदर प्रवास जर आपल्या आयुष्यात येणार असतील तर आपलं जगणं किती सुंदर आहे. नमस्कार. वीणा वर्ल्डच्या अराउंड द वर्ल्ड या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. असं म्हणतात की प्रवासाने आपण बदलतो. म्हणजे कधी एखादं ठिकाण असतं, एखादी जागा असते जी अगदी मनात घर करून जाते. कधी एखादी व्यक्ती भेटते आणि त्याने आपलं सगळं जगच बदलतं. आणि कधी काही कथा होतात, काही गोष्टी होतात आणि त्या आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. आपली आजची जी गेस्ट आहे तिचा स्वतःचा प्रवास हा तिनेच नव्हे तर आपण सगळ्यांनी देखील तेवढ्याच आनंदाने पाहिलेला आहे. रंगभूमी, मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट एवढंच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील इंटरनॅशनल फिल्म्समध्ये देखील भाग घेतलेला आहे. अवॉर्ड्स म्हणावे तर नॅशनल फिल्म अवॉर्ड्स, फिल्मफेअर अवॉर्ड्स आणि इतर अनेक अवॉर्ड्सची एक मोठी लिस्ट आहे असं मी म्हणेन. एक वाचक, एक लेखक आणि एक उत्कृष्ट संवेदनशील अभिनेत्री म्हणून ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आज अराउंड द वर्ल्डवर खरंच दिल चाहता है की मन मोकळ्या गप्पा मारूया. सो स्वागत करूया आपण सोनाली कुलकर्णीचं. सोनाली, नमस्कार. नमस्कार सुनीला. खूप 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 बरं वाटतंय कारण अराउंड द वर्ल्ड विथ सोनाली कुलकर्णी बरोबर जायचा हा अतिशय छान चान्स मिळाला आहे आम्हाला. थँक्यू सो मच. मला इतकं छान वाटत होतं कारण कार्यक्रम हा सुरू झाला तेव्हापासून आपण प्लॅन करत होतो कधी भेटूया. आणि हो. मला ना तू इतकी छान माझी ओळख करून दिली सुनीला, पण मला तुला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत. कारण अरे हा वा. पहिला पॉडकास्ट आहे हम्म. जो युनिक आहे. म्हणजे असा दुसरा कुठला मी पाहिला नाहीये की जो ट्रॅव्हलिंगच्या संदर्भातला पॉडकास्ट आहे. तर इतकी मजा येते ऐकायला कारण प्रत्येक बोलणारा माणूस लिटरली स्वतःच्या ट्रिपवर जातो. खरं आहे, कारण आपण म्हणतोच अराउंड द वर्ल्ड आणि आमचे जे गेस्ट येतात ते स्वतःच तर जातात पण आम्हाला देखील त्या ट्रिपवर घेऊन जातात. आणि एक आमच्याही लक्षात आले सोनाली की लोकांना ना ती व्यक्ती त्यांच्या करिअरसाठी, त्यांच्या कामासाठी माहिती आहे, पण ती व्यक्ती कसा प्रवास करते, कुठे जातात, काय आवडीची ठिकाणं आहेत, हे सगळं आपल्या पॉडकास्टमधून आपण लोकांपर्यंत पोहोचवायचा खरंच. प्रयत्न करतोय. आणि तीच मजा, तेच गप्पा आज आपण सोनाली कुलकर्णी बरोबर करणार आहोत. सो एक पुढे जायच्या आधी सोनाली, सध्या काय चाललंय? म्हणजे अनेक हे तुझे चित्रपट येतात, आम्ही ते आनंदाने बघतो, थिएटर सुद्धा बघतो. पण आत्ता काय, व्हॉट इज कीपिंग यू बिझी? कशात तू मग्न आहेस? फक्त प्रवासात. अरे वा. कारण माझं हैदराबादला एका सिनेमाचं शूट चाललंय. हा. त्या सिनेमाचं नाव आहे द पॅराडाईज. ओके. तेलुगू फिल्म आहे आणि खूप मोठ्या स्केलवरची फिल्म आहे. त्यामुळे अक्षरशः असं असतं की माझ्या सगळ्या तारखा त्यांच्याकडे आहेत. आता 2 दिवस गॅप आहे, चला मुंबईला परत. आता अरे सांगितलं होतं पुढच्या आठवड्यात जायचंय पण उद्याच एक सिक्वेन्स आहे, वाव. पकडली फ्लाईट गेलो, असं सध्या चालू आहे. त्यामुळे मुंबई हैदराबाद प्रवास चालू आहे. आणि आत्ताच मी मधुर भंडारकर सरांची एक फिल्म कंप्लीट केली, त्याचं नाव आहे द वाईव्स.
ओके. तर हे 2 महत्त्वाचे प्रोजेक्ट्स. आणि मग मॅड सखाराम हे मी प्रोड्यूस केलेलं नाटक जे आहे, त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत असतात. वॉव! आणि बाकी मला आवडणारे छोटे-छोटे कार्यक्रम आहेतच. जमेल तेव्हा पुण्याला जात असते आई-बाबांना भेटायला. चालू आहे. छान. आणि एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमधून आज तू आपल्या सेटवर आली त्याबद्दल खरंच थँक यू. नाही, वीणा वर्ल्डच्या कुठल्याही कामासाठी येणारच. मी जवळ-जवळ स्वतःला मी फक्त कॅप घालून आले नाहीये ती किंवा नक्कीच येलो आम्ही टी देऊ तुला जाताना. अगं, सो माझ्याकडे किती वेळेला स्लिंग बॅग, त्याच्यानंतर रेन शीट्स, सगळ्या मी जपून ठेवलेल्या गोष्टी आहेत. खूप छान. मला सांग सोनाली, तू आता हैदराबादला जातेस आणि कधी मराठीत काम होतं, कधी हिंदीत होतं, कधी इंग्लिशमध्ये आणि कधी साऊथच्या लँग्वेजेसमध्ये देखील होतं. मग हे फ्लुएंटली एका भाषेतून दुसऱ्या भाषेकडे हा प्रवास कसा होतो? अं, अवघड तर असतंच. हं. पण आपला एक स्वभाव असतो. मला चॅलेंजेस आवडतात. तर मला गंमत अशी वाटते, की माझं नाव कसं काय सुचलं असेल त्यांना? हां. म्हणजे मी काय असं स्वप्न घेऊन जन्माला आले नव्हते, की मला ना खूप भाषांमध्ये काम करायचंय. असं कधीच माझ्या मनात नव्हतं. कारण मी अजून हे प्रोफेशन काय आहे, हे समजून घ्यायचा जेव्हा प्रयत्न करत होते, हं. तेव्हाच मला वेगवेगळ्या भाषा शिकायला मिळाल्या हं. सिनेमाच्या निमित्ताने. आणि मला नेहमी असं वाटत आलं, की यांना मला कास्ट करावंसं वाटतंय. त्यांनी माझी ऑडिशन घेतलीये. तर त्याला मी न्याय दिला पाहिजे. कारण बरोबर. काहीतरी प्रत्येक मेकर हा आपल्या प्रोजेक्टबद्दल प्रचंड पॅशनेट असतो. आपल्याला असं वाटतं, की ही ओळखीची आहे, तो नातेवाईक आहे, हं. याच्यासाठी कास्ट केलं असेल. पण असं कमी वेळेला होतं. कारण त्यांना त्यांच्या प्रोजेक्टची काळजी असते. बरोबर. त्यांना ते प्रोजेक्ट बेस्ट बनवायचं असतं. हं. त्यामुळे ते जेव्हा माझ्यावर विश्वास टाकतात, तेव्हा मला असं वाटतं, की त्याला पुरे पडेल एवढी मेहनत मी घ्यायला पाहिजे. त्यामुळे मला काम करताना जरी टेन्शन येत असलं, तरी काम पूर्ण झाल्यावर तो सिनेमा बघताना फार आनंद होतो, की अरे, आपलं लिप किती छान जमून आलंय. किंवा तिथल्या अनेकदा असं असतं, आपण फक्त डायलॉग्स म्हणजे आपले ओठ काम करतात असं नाहीये. हं. आपण थोडीशी ती संस्कृती समजून घ्यायचा प्रयत्न करतो. त्या माणसांचे हावभाव. अ, तू पाहिलं असशील तर इटालियन माणसं अनेकदा बरेच हातवारे करून हो. बोलतात. किंवा अ, कुठल्या-कुठल्या भाषांमध्ये मान हं. हलवतात. आपण सुद्धा एक इंडियन हेड नॉड करेक्ट. म्हणतोच. हं. तर गुजराती, तमिळ, तेलुगू या प्रत्येक संस्कृतीशी ओळख होत गेली हं. त्या निमित्तानं. हं. आणि मज्जा आली मला काम करताना. खूप छान आणि ती मजा आम्हाला दिसतेच पडद्यावर. पण ह्याच प्रश्नाशी माझा दुसरा प्रश्न असा होता, की तू आता हैदराबादला जातेस, तिथून मुंबईला येते, गुजरात म्हणालीस, भारतात देखील अनेक ठिकाणी राहिली. पण भारताबाहेर देखील अनेक ठिकाणी अक्षरशः तू राहिलेली आहेस. म्हणजे तिथे तिथलं कल्चर, तिथली संस्कृती, तिथलं जेवण, सगळं काही हा अनुभव घेतलाय. सो ह्यातलं एखादं आवडतं ठिकाण कुठलं होतं? आणि तेव्हा काही भारताची आठवण आली, मिस केलंस इंडियाला, की तिथे लोकली राहताना वाह! मजा येते, अगदी इटलीत आहोत आपण, असं वाटलं आणि कुठलं होतं ते ठिकाण? मला असं वाटतं माझ्या पासपोर्टवर सगळ्यात जास्त शिक्के इटलीचे आहेत, हं. यूकेचे आहेत आणि अमेरिकेचे आहेत. ओके. इटलीला मी खूप वेळेला गेली आहे आणि खूप जास्त राहिली आहे मी. म्हणजे हं. असं कधीच झालं, अनेक देशांमध्ये मी लिटरली 1 दिवसासाठी वगैरे गेलेली आहे. म्हणजे मी टोरंटोला फक्त प्रयोग करायला गेले होते. तसं इटलीला कधीच झालं नाही. गेले हं. तर तंबू टाकलाच तिकडे. असं झालं. तर माझ्या माझा सिनेमा होता फॉको सू दी मे. हं. त्याचा अर्थ फायर ॲट माय हार्ट. हं. त्याच्या तयारीसाठीच मी गेले होते. त्यामुळे सिनेमाचं शूटिंग सुरू व्हायच्या आधी जवळ-जवळ 9 आठवडे हं. मी इटलीत होते. 9 आठवडे. हं. आणि माझा प्रोड्युसर भारतावर प्रचंड प्रेम करणारा माणूस आहे. सर्जिओ स्कपॅनिनी. तर त्यांनी मला 2 ऑप्शन दिले होते,
की तू तयारीसाठी येतेयस तेव्हा काहीतरी रोज नावाचं एक हॉटेल होतं त्यांच्या हम्म. घराजवळ. ते आहे, पण यू आर मोस्ट वेलकम टू स्टे विथ अस. हम्म. त्याच्या घरी त्याला 3 मुली आहेत, स्टेला, सेरेना आणि सोफिया. हम्म. तर तो म्हणला अजून एक एस ॲड होईल, तर तू आमच्या किती घरी पण छान. राहू शकतेस, हा. पण तुझा चॉईस आहे. हा. तर मी विचार केला, म्हटलं परत अशी संधी मिळणार नाही. हम्म. कारण दिस इज लाईक पेड स्कॉलरशिप, अक्षरशः. की एका कुटुंबाबरोबर मला राहायला हम्म. मिळणार आहे. तर मी म्हणलं मी तुमच्या घरी राहते. तर तो म्हणाला तू करशील ना ॲडजस्ट, आणि तेवढी आमची ओळख झाली होती. तर मी म्हणलं चला, अर्थात करीन. हम्म. मी त्यांच्या घरी राहिले आणि आणि हे कुठे होतं इटली? रोम. रोम मध्ये. त्यांचं घर रोमला आहे, नेपल्सला पण आहे, आजीचं घर. आणि आमचं शूटिंग होतं प्रोशिदा नावाच्या आयलंडला, ओके. कॅप्रीच्या जवळ. हा. हा. तर तयारी सगळी आमची रोममध्ये झाली. आणि मी तुला सांगूच शकत नाही तो आनंद. कारण मला त्याच्या घरातल्या प्रत्येक माणसाचं शेड्यूल कळलं. ते काय काय करतात, ते त्यांचे वीकेंड्स कसे असतात, काय शिकतात, कसे जातात. त्यांच्या सगळ्यात छोट्या मुलीकडे लायसन्स नव्हतं तेव्हा. मग तिला आणायला एका बहिणीला जावं लागायचं किंवा सर्जिओलाच जावं लागायचं. ग्रोसरी कशी आणतात, हे सगळं मी पाहिलं. मग नंतर नंतर मी ग्रोसरीची लिस्ट करायला लागले, मी आणायला लागले. कारण तोपर्यंत आपल्याकडे ह्या सगळ्या सुपरमार्केट्स नव्हती, तिथे ऑलरेडी होती. मी माझ्या आयुष्यातलं पहिलं ATM सेंटर व्हेनिसला बघितलंय. कारण मला असं धक्का बसला की अरे बापरे, बटणं दाबली की पैसे येतात. ते नंतर कळलं की ते आपलेच असतात आणि जेवढे आपल्याकडे असतील तेवढेच येतात. पण मी म्हटलं हे काय यंत्र आहे, पैसे देतंय. जादुई यंत्र. पण मला खूप आठवतं इटलीमधलं सगळं आमचं वास्तव्य, आणि त्या कुटुंबानी पण मला खूप सामावून घेतलं. मी चहा करायचे त्या सगळ्यांसाठी 4 वाजताचा. आपला भारतीय चहा. हो, मी घेऊन गेले होते चहा. मग कॅपुचिनो की चहा काय आवडतं तुला? मी मार खाल्लाय ह्याच्यावरनं. कारण ट्रिनिटीच्या जवळ एकदा मी अगदी पहिल्यांदा इटलीला गेले तेव्हा माझा मित्र मला एका कॅफेमध्ये घेऊन गेला आणि त्याच्या मित्रांनी मला एकदम आदर वगैरे देऊन रिस्पेक्टफुली विचारलं की तू काय घेशील. तर मी अगदी अभिमानाने सांगितलं की मी चहा. तर माझा जो मित्र होता जॉर्जिओ, तो मला म्हणाला तू इटलीत आली आहेस, तू रोम मध्ये आहेस आणि आपण ट्रिनिटी जवळच्या एका कॅफेत आहोत, इथे येऊन चहा नाही मागायचा, घरी बनवायचं, तो तू तुझ्या घरी बनव, इथे कॉफीच प्यायची आमच्या स्टाईलची. तर मी म्हणलं बरोबर आहे. तर मी शॉट घेतला होता कॉफीचा. बहुतेक मी त्या शॉटच्या हायवर अजूनही आहे, कारण तो झेपलाच नाही मला. पण मी खूपदा ट्राय केली आणि मला जेव्हा केव्हा कॉफीचा सुगंध येतो ना, तेव्हा मला रोमची आठवण येते. पण आमच्या शूटिंगच्या दरम्यान म्हणजे एक साधारण 2.5 महिने होऊन गेले. आम्ही नंतर शिफ्ट झालो प्रोशिदाला. मग आमचे छोटे छोटे आमचे अपार्टमेंट्स होते. पण एक संध्याकाळ मला आठवते जेव्हा मला ते सगळे संवाद शिकावे लागायचे आणि इटालियन मध्ये सगळं पाठ करायचं. हो. आणि ती सगळी माणसं त्यांच्या भाषेत म्हणजे इटालियन बोलायची. मला समजतं इटालियन, पण घुसले नाहीये मी भाषेमध्ये. तर कधी कधी आपले आवाज आपल्याला मिस होतात, की आपल्या आजूबाजूला जो कोलाहल असतो त्यात सुद्धा आपली भाषा असते ना. त्यामुळे आपलं सहज असणं, आपलं कम्फर्टेबल असणं वेगळं असतं. तर मला ते खूप मिस व्हायचं. आणि एकदा शूटिंग संपलं होतं आणि ते सगळेजण अर्ली डिनर करणारी माणसं, तर ते डिनर करत होते आणि मी समुद्रावर चालत आले होते आणि मला अगं फक्त ने मजसीने मनात वाजायला लागलं. मला असं झालं मला घरी जायचंय, मला परत जायचंय. आणि मी एवढे दिवस कधी राहिले नव्हते, म्हणजे इतका मोठा काळ. आणि माझ्या मनात अक्षरशः लताजींचा आवाज आणि चालीसकट ने मजसीने वाजायला लागलं. मला रडू यायला लागलं. असं झालं की हे संपू दे काम, मला घरी जायचंय. त्यामुळे अनेकदा असं होतं की मी जिथे कुठेही जाते तिथे काम मी फार मनापासून करते, पण मला घरी यायचं असतं. ती ओढ एक नेहमी असते की घरी जायचंय. पण आता तू एवढे आठवडे तिथे राहिलीस, मला वाटतं जवळजवळ 3 महिने झाले असतील वगैरे. मग आणि त्यांची संस्कृती एवढ्या जवळून पाहिली, त्यांचं जेवण पाहिलं, त्यांचं राहणीमान पाहिलं. एखादी अशी गोष्ट आहे का जी
अगदी तुला आवडली आणि ती तू आत्मसात केली, म्हणजे परत आल्यावर देखील तू ते फॉलो करतेस, असं काही होतं किंवा खूप आवडली की वा हे छान आहे इटालियन लोकांबद्दल? ती ना फार मित्र-मैत्रिणी आणि माणसांना धरून राहणारी लोकं हं. आहेत. ते मला खूप आवडलं. त्यांना सगळा घोळ आणि पसारा आवडतो. आपल्यासारखेच आहेत ते थोडेसे. आपल्यासारखे आहेत. म्हणजे त्यातही आपल्यापेक्षा कणभर जास्तीच आहेत. आणि मला हं, फार कौतुक वाटतं या हं, गोष्टीचं, की हं. अरे मग हा गुइडो कुठून येणार आणि मग मी आजीला आणायला कधी जाऊ आणि मग ते नेपल्सला कुठे थांबतात. म्हणजे इतकं प्लॅनिंग, इतका घोळ. एक जेवण असलं तरी माणसं ट्रेन पकडून येतात, कोण कुठल्या गावाहून येतं. पण हं, तरीही त्यांना ते सगळं हवं असतं. थोड्या वेळासाठी का होईना, त्यांना हं, माणसं लागतात. हं. मला ह्याचं फार कौतुक वाटलं. किंवा माझ्या कितीतरी लहान-लहान गोष्टी त्यांनी लक्षात ठेवल्या होत्या. अच्छा. मी प्रोशिदाला जाताना हं, रात्री आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि तिथला पिझ्झा मला खूप आवडला आणि माझ्या टीमला त्याचं एवढं कौतुक वाटलं, की "अरे, हं, तुला भारतातल्या एका मुलीला इथं येऊन खासियत पिझ्झ्यामधली कळली. अरे वाह!" तर त्यांनी सगळ्यांनी प्लॅन करून शेवटच्या दिवशी मला त्याच रेस्टॉरंटमध्ये नेलं. अरे वाह! तर इतकं एकमेकांसाठी लक्षात काहीतरी ठेवतात. करणारी ती हं, माणसं आहेत किंवा फक्त हॉटेलमध्ये नाही भेटत. हं, आता ते सगळ्यांसाठी करतात का मला माहीत नाही, पण अनेक जणांनी मला त्यांच्या घरी बोलावलं. हं, त्यांचे आई-बाबा, मग ते कोणीतरी पाहुणी येणार आहे म्हणून मग ती लग्न झालेली बहीण पण आपल्या बाळाला घेऊन येणार. हं, मग मी व्हेजिटेरियन आहे हे ते लक्षात ठेवणार. हे एकमेकांसाठी करणं मला फार भावून गेलं त्यांचं. हं, आणि मला खूप स्पेशल वाटत राहिलं आणि खरं तर माझ्या काही डिमांड्स नसायच्या. म्हणजे मी असं आता व्हेजिटेरियन आहे, मी हं, नॉन-व्हेजकडे बघणारही नाही, असं मी कधी हं, केलं नाही. तिखट असेल तर मी त्याचा रस्सा घेईन, हं, असं मी हं, म्हणायचे. पण त्यांना त्यांच्याकडून ते ऑफर करायला आवडायचं. हे माझ्या लक्षात राहिलं आणि दुसरं त्यांना त्यांच्या अ, प्राचीन गोष्टी ज्या आहेत, हं, त्यांच्या इमारती, अ, जी काही बांधकामं आहेत, हं. त्याबद्दल प्रचंड अभिमान आहे. मला कुणीच असं दिसलं नाही, जे केअरलेसली हं, गाड्या हं, चालवतात हं, किंवा आपली नावं लिहितात हं, दगडांवर आणि हं. झाडांवर. जपून ठेवतात ते. खूप हं, जपून ठेवतात. आम्ही ज्या बेटावरती शूट केलं, ते विवारा नावाचं एक जंगल होतं. हं, छोटं हं, बेटच. हं. तिथे 350-400 वर्ष माणसं गेली नव्हती अच्छा. आणि सरकारनी विशेष परवानगी दिली होती हं, आम्हाला हं, शूटिंग करायला. मी पहिल्या दिवशी गेले, म्हणजे अत्यंत रम्य वातावरण होतं ते, की एक असा लाकडी ब्रिज होता. त्या ब्रिजच्या अलीकडे वाहनं थांबायची आणि मग तुम्हाला 1.5-1 किलोमीटर चालून जावं लागतं आणि मग शूटिंगचं लोकेशन. वॉव! त्यांनी लाईट्स किंवा जी काही आपली हं. शूटिंगची सामुग्री असते, ती सगळी हातानी न्यावी लागायची वाहून आणि एक नीरव शांतता. वॉव! जसं मी ते जंगल पहिल्या दिवशी पाहिलं, निघताना आपली एक नजर फिरते ना, की हं. सगळं ठीक. सगळं हां. ठीक आहे का? जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला काहीच बदल दिसला नाही. इतकी त्या किती सुंदर. क्रूनी काळजी घेतली होती. हं. ते मला फार म्हणजे माझ्या मनात राहिलं ते आणि मला असं वाटलं, की हा विचार आपण पोहोचवला पाहिजे हं. आपल्या अ, देशात किंवा आपल्या बरोबर. मित्र-मैत्रिणींमध्ये. नाही खरं आहे आणि आपल्या भारतात देखील एवढं काही आहे बघायला, की आत्ता आपण त्याची काळजी नाही घेतली, तर पुढच्या पिढीला ते दिसणार नाही. पण तू जसं म्हणालीस रोममध्ये म्हणजे मला देखील दरवेळी इटलीत कुठेही आणि त्यात रोममध्ये गेलं, की जाणवतं, की प्रत्येक रस्त्यात कुठेही थांबलं तरी काही ना काहीतरी बघायला मिळतं. तू आता एवढे दिवस राहिली आहेस, तर आजकाल ना एक जे आपले पर्यटक जातात, सगळ्यांना खूप पाहायचं असतं, खूप करायचं असतं. सो बरेच वेळा असं होतं, की आम्हाला 2 दिवस पुरे इटलीत, मग आम्ही पुढे जातो, मग दुसरा देश बघतो. पण तुझा हा जो अनुभव आहे, ह्याच्यावरून तू आपल्या पर्यटकांना काय सांगशील, की इटलीत गेलात तर किती दिवस तरी एका ठिकाणी राहा किंवा ते त्याचा आनंद खरंच घ्यायला रोममध्ये किती दिवस घेतले पाहिजेत?
फक्त रोममध्ये मला वाटतं कमीत कमी 15 दिवस वाव वाव टू बिगिन विथ. कारण खूप काही बघण्यासारखं आहे आणि आपल्याला ना अशा हॉपिंग ट्रिप्स नाही करता येत अशा देशांमध्ये, की अरे हां बघून आलो, हे पाहिलं ते पाहिलं, 3-4 गोष्टी पाहिल्या आणि रोम बघितलं, असं होत नाही कुठल्याही देशात. मला नेहमी असं वाटतं की तिथली जी फेमस प्रेक्षणीय स्थळं असतात त्याच्या पलीकडे ते शहर असतं. बरोबर. मला नेहमी माणसं, रहदारी किंवा ज्या गोष्टीला आपण डिफाईन नाही करू शकत असं काहीतरी बघायला खूप आवडतं, की आपण बसलोय एखाद्या ठिकाणी आणि आजूबाजूला चालू आहे वर्दळ आणि त्यातनं सुद्धा ते शहर कळतं आपल्याला. आपण एखादा मोठा चौक क्रॉस करत असतो तेव्हाही आपल्याला कळतं, की म्हणजे मला अजून पॅरिसमध्ये मी एकदा गेले होते, तेव्हा पहिल्या दिवशी आम्ही एक चौक क्रॉस करत होतो, तेव्हा आम्हाला एवढा वेळ लागला तो क्रॉस करायला, कारण मोठा चौक होता तो. आणि तेव्हाच असा एक फील आला त्या शहराचा, की अच्छा इंटरेस्टिंग. तर रोममध्ये तर 100% 15 दिवस, कारण कलोजियम आहे किंवा ते कुठलं पोप जिथे राहतात ते व्हॅटिकन सिटी. मी व्हॅटिकन सिटीला 3-4दा गेलीये, पण मला परत जायला आवडेल. आणि तिथे गेलं एकदा की अख्खा दिवसभर तरी कमीत कमी लागतो Exactly. सगळं बघायला. आणि मी व्हॅटिकनला गेले होते तेव्हा इतकी मजा. मी पहिल्यांदा गेले तर सर्जिओ जो आहे त्यांच्याकडे एक कामाला ताई होत्या, अन्ना म्हणून. तर अन्ना बरोबर मी गेले होते. अन्नाला इंग्लिशचा ई पण यायचा नाही आणि ते घरचे सगळेच जण कुठे कुठे अडकले होते. तर सर्जिओ म्हणाला, तू तिच्याबरोबर जातेस का? तिच्याकडे एक जुनाट गाडी होती आणि तिला खूप बोलायची सवय होती आणि ती खूप भीतीदायक ड्रायव्हर होती. तिच्याबरोबर मला इटालियन फारसं येत नाही, तिला इंग्लिश अजिबात येत नाही, अशी आमची जोडगोळी. आणि तिला जायचं होतं मला घेऊन. तर म्हणजे तिथे पोहोचेपर्यंतच मला इतकी भीती वाटत होती आणि संपूर्ण इटालियन भाषेत तिने मला इतकी माहिती दिली व्हॅटिकनमध्ये वेगवेगळ्या चित्रांची वगैरे. तर माझ्याकडे फॉर्मल टूर गाईड नव्हता, पण हा इटालियन जो हक्काचा गाईड होता, तिने खूप मजा आणली. पण त्यातला गोडवा माझ्या लक्षात राहिला, कारण तिला सांगायचं होतं त्या चित्रांबद्दल आणि किती वर्ष जुनं आहे वगैरे, तिची एक्सप्रेशन्स माझ्या लक्षात राहिली. तर खूप आहे इटलीमध्ये बघण्यासारखं. आणि जे कोणी पर्यटक ठरवतात की इटलीतली एक एक शहरं केली पाहिजेत, म्हणजे मी तर अजून साऊथ इटलीला गेलेच नाहीये कधी, मला कधीतरी ठरवायचंय. पण रोम 15 दिवस, नेपल्स एक पूर्वी, म्हणजे मी जवळजवळ 96 सालापासून इटलीला जातीये. मला पूर्वी नेपल्स खूप पुण्यासारखं वाटायचं, पण आता बदलायला लागलंय, कारण पुणंच बदलायला लागलंय. नेपल्स आहे अजून तसंच, पण पुणं खूप बदललंय. तर अशी एक एक शहरं शांतपणे बघण्यात खूप मजा असते. खरंय. आणि तू म्हणालीस ते बरोबर आहे, की एखाद्या ठिकाणी गेलं की तिथे नुसते ते मॉन्युमेंट्स नाही, पण तिथल्या लोकांमुळे, तिथल्या इतर त्या लोकांच्या वागणुकीमुळे त्यातून सुद्धा ते शहर किंवा ती जागा आपल्याला कळायला लागते. आणि एक त्यांचे एक मॅनरिझम्स असतात, ते सुद्धा आपल्या लक्षात येतात, की हो हे खरंच असं करतात. किंवा हे फ्रेंच लोक वी असं एक पटकन येस इतक्या पटकन म्हणतात. किंवा इटालियन्स तू म्हणाले तसे हातवारे सगळेच करत असतात. इनफॅक्ट माझ्या एका इटालियन मैत्रिणींनी मला एक छोटंसं पुस्तक दिलं होतं, त्यात इटालियन हातवाऱ्यांचा अर्थ होता लिहिलेला, की हे म्हणजे काय असं. पण मला सांग, आता तू म्हणाली 15 दिवस तरी एका शहरात. सो जेव्हा तू हॉलिडेसाठी जाते, म्हणजे प्रवास हा मी म्हणेन कामासाठी नव्हे, पण एखाद्या सुट्टीवर जायचं जर ठरवलं, तर घरात कोण ठरवतं? तू ठरवतेस का? आणि कसं प्लॅनिंग करता? गेली 15-18 वर्ष आमच्या घरात खूप मज्जा चालू आहे, कारण मला जितका प्रवास आवडतो तितकाच माझ्या नवऱ्याला आवडतो, नचिकेतला, आणि माझ्या मुलीलाही आवडतो. अदरवाईज ना माझ्या कामासाठी मला इतकं फिरावं लागतं की कधी कधी मला घरकोंबडी होऊन बसावंसं वाटतं, की मला कुठे जायचं नाहीये.
लॉकडाऊनमध्ये असं झालं होतं की मला माझंच घर इतक्या दिवसांनी बघायला मिळालं आणि मी बॅग नाही भरली. नाहीतर हं. एक टिकटिक सतत चालू असते की हं, कुठे हं, जायचंय, हं, तिथे हवामान काय हं, आहे, फुटवेअर काय पाहिजे, ह्या हं, सगळ्याचं प्लॅनिंग चालू असतं. आणि माझा 80% प्रवास हा कामासाठी होतो. हं. त्यामुळे मी एकटी म्हणून माझ्यासाठी ठरवलेले प्रवास खूप खास आहेत लग्नाच्या आधीचे. हं, हं. ज्याच्यात मी आवर्जून उल्लेख करीन व्हॅली ऑफ फ्लॉवर्स होतं. ओके. ते मी खूप मनापासून हं. माझ्यासाठी घेतलेला निर्णय होता, की मी ही सुट्टी घेणार आणि मी आणि इथे जाणार. जाणार. हं. मला स्वतःला सोलो ट्रॅव्हलिंगबद्दल थोडंसं म्हणजे मला इतकं कौतुक नाहीये, हं. की एवढं काय अगदी असं मला वाटतं, की एकटं कशाला जायचंय? हं. एकटेच असतो आपण. हं. तर काय हरकत आहे कंपनी असायला? म्हणजे इतकं आपण कोणाबरोबरच जुळवून घेणार नाही आणि प्रवासही आता एकट्यानेच करणार. पण हे माझं म्हणणं मी मागेही घेते, कारण मला एकटीला प्रवास करायला मिळतो. मी शूटिंगसाठी तेव्हाचा मूड कसा आहे त्याच्यावर आहे. त्याच्यावर आहे. हं. तर आम्ही तिघं मिळून ठरवतो हं. आणि आमच्या प्रत्येकाच्या काहीतरी आयडियाज असतात हं. आणि म्हणजे नचिकेतला खूप आवडतं. आपण या वीकेंडला ठरवूया हं. हं. मग आम्ही सगळेजण आमच्या आयडियाज बाउन्स करतो, हं. जागा ठरवतो आणि मिळून ठरवतो. असं काही एकट्यानेच ठरवलं असं होत नाही. अनेकदा महाराष्ट्रातले बरेच प्रवास असे असतात, हं. ज्याबद्दल आम्ही सगळेजण आग्रही आहोत. आणि मला असं वाटतं प्रवासाबद्दलची मतं आपली जुळली ना, की मज्जा येते आयुष्यात. हं. मला खूप आनंद होतो जेव्हा नचिकेत म्हणतो, की "फारच छान. तुला औरंगाबादला जायचंय? जाऊ आपण. आपल्याला सुट्टी आहे ना 3 दिवस. मग आपण सगळे मिळून जाऊया." किंवा हेमलकशाला आम्ही किती वेळेला गेलेलो आहोत. हं. तो प्रवास खरं मोठा आहे. हं. पण कावेरी आणि नचिकेत माझ्याबरोबर आलेत. किंवा हं. नाशिक असेल, हं. कितीतरी ठिकाणी महाराष्ट्रात आम्ही हं. मिळून गेलेलो आहे. कारण माझा नाटकाचा प्रयोग आहे किंवा माझा इव्हेंट आहे हं. आणि आम्ही खूप क्लिअर आहोत, की मी कधीही माझ्या ऑर्गनायझर्सवर माझा खर्च टाकत नाही. हं. मला ती विभागणी व्यवस्थित करता येते, हं. की माझा खर्च मी करीन कारण माझी हं. फॅमिली माझ्याबरोबर येणार आहे. बाकी तुमच्या कार्यक्रमाला वगैरे मी वेळेवर हं. येणार, ती माझी जबाबदारी. तर म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि ग्लोब हं. या सगळ्या सगळीकडे बाबतीत आम्ही होतं. मिळून निर्णय घेतो. किती छान. आता तू म्हणाली तो सध्याचा एक ट्रेंडच आहे असं म्हणायला हरकत नाही, की लेजर म्हणजे बिझनेस आणि लेजर हे दोन्ही एकत्र एकत्र. आणून कामासाठी गेलो, की थोडं एक्सटेंड करूया. करेक्ट. मग एक्स्ट्रा सुट्टी घेऊया. कारण परत ते घरातनं निघायचं, प्रवास करायचा असाही एक विचार येतो, की जातोच आहे तर चला जरा एक्सटेंड करून तेही बघून येऊ. पण एक प्रवासाचा विषय आला, तर मला वाटतं आपल्या सगळ्याच प्रेक्षकांना हेही ऐकायला आवडेल, की सोनाली कुठल्या प्रकारची ट्रॅव्हलर आहे? म्हणजे तुला जाऊन अगदी आराम करावासा वाटतो, की प्रत्येक गोष्ट जी आहे कशी पॅक्ड आयटिनरी आवडते? का तुला निसर्गात राहायला आवडतं, की कल्चरबद्दल तर तू बोललीच आहेस, अर्थातच ते आवडतंच. सो व्हॉट टाइप ऑफ अ ट्रॅव्हलर म्हणजे काय आहे हा ट्रॅव्हलरचा प्रकार? की कधी असा, कधी तसा असंही बदलत असतं? मिक्स्ड आहे कदाचित, हं, पण हं. ना मला म्युझियम्स बघायला अजिबात आवडत नाही. अच्छा. मला फार बोर होतं. त्यातल्या त्यात अ, चित्रकला हा विषय मी समजून घेऊ शकते. हां. पण जिथे वस्तू असतात ना, तशी ठेवलेल्या. म्हणजे मला कळतच नाही हे काय बघत बसायचं. त्याच्यापेक्षा मला सोडा, मी त्या रस्त्यावर बसते. मी माणसं बघत बसते. लिव्हिंग म्युझियम बघायला आवडतात. करेक्ट, वेल सेड. मला ते आवडतं. हं. पण मला कुठल्यातरी इमारतीत जाऊन असे ते 5-6 मजली फिरत बसायचं, मला जरा बोर होतं. ते कितीही सुंदर असलं तरी मला आवडत नाही. रोमसारखी शहरं तर म्युझियमच आहेत. म्हणजे रस्त्यात चालत देखील खूप काही दिसतं खरंय. नाही का? हं. मी अशी खूप आग्रहाने मला हे ट्राय करायचंय, मला ते हं. ट्राय करायचंय अशी नाहीये. आत्ता तू विचारल्यावर मला असं वाटतंय, मला निसर्ग जास्त आवडतो. ओके. म्हणजे कुठल्याही शहरातल्या पहिलं माझ्या लक्षात राहतं ते तिथली झाडं. हं, हं. विमानतळाहून आपण बाहेर पडतो हं. आणि जेव्हा त्या शहराला अप्रोच करतो, हं. तेव्हा प्रत्येक ठिकाणची झाडं वेगळी असतात. ती मला आठवतात. हं, हं. आणि मला पॉसिबिलिटीज जास्त तिथलं आकाश मला आठवतं. हं.
आणि गजबज प्रत्येक शहराची वेगळी असते, ती आठवते. आणि हल्ली माझा एक लुकआउट असतो तो म्हणजे मला डायव्हिंग करायला आवडतं. वाव. ओके. त्यामुळे आणि आता हम्म. कावेरीला परवानगी मिळाली आहे. हम्म. ती 10 वर्षाची नव्हती हम्म. तोपर्यंत तिला हा, डायव्हिंग परमिशन करत नव्हती. नव्हता. त्यामुळे आम्ही जनरल पोहायचो वगैरे. हम्म. तर आता ती डाईव्ह करू शकते. त्यामुळे कुठे चान्स आहे डायव्हिंगचा ते आम्ही बघत असतो. अ, मी फूडच्या बाबतीत खूप एक्सपेरिमेंटल नाहीये. हम्म. काहीतरी फेमस असेल तर मी खाऊन बघते. हम्म. पण मला बेसिक आता व्हेजिटेरियन असल्यामुळे ती मला मर्यादा वाटत नाही, कारण जगभर आता सगळीकडे सगळीकडे. भरपूर व्हेजिटेरियन ऑप्शन्स मिळतात. हम्म. पण एक काळ असा होता जेव्हा मिळायचे नाही. बरोबर. तेव्हा लिमिटेड चॉईस होता. पण एक मला आठवतं ते म्हणजे मी एकदा ना लॉस एंजेलिसला शूट करत होते. तर माझ्या सगळ्या टीमला काय काय त्यांची त्यांची कामं होती. हम्म. कोणाचं शॉपिंग, कोणाचं काय. तर मला हॉलिवूडला जायचं होतं, हम्म. युनिव्हर्सल स्टुडिओला. आणि माझा जो को प्रोड्युसर होता तो मला म्हणाला, "तू एकटीच आहेस जिनी युनिव्हर्सल स्टुडिओ हे नाव घेतलं." मला इतकं आश्चर्य वाटत होतं की बाकी कोणालाच रस नाहीये. तर मी म्हटलं, "मला आहे." तर म्हटलं, "कसं जाऊ मी?" वगैरे असं मी काहीतरी विचारत होते. तो म्हटला, "मी तुला सोडणार. फक्त परत तुझं तू ये." म्हटलं, "ठीक आहे." आणि मी तिथे गेले होते कारण एवढं आपण ऐकतो ते काय आहे हे मला बघायचं होतं. आणि मजा आली मला. मी एकटी युनिव्हर्सलला गेले होते. आणि खूप घाबरलेही होते कारण 2 इतक्या विचित्र राईड्स मी केल्या. एक म्हणजे बॅक टू फ्युचर. हा. आणि तेव्हा राईड्स वगैरे इतकं मला माहिती नव्हतं आणि मी ओरडून माझा आवाज बसला. मला खूप भीती वाटली. मला म्हणजे डिझनीला पण मी गेलीये कावेरीमुळे. पण तिथल्या भीतीच्या राईड्स मला येत नाहीत. आणि दुसरी ज्युरॅसिक पार्कची. हो. मस्त आहेत त्या राईड्स, पण दे आर नॉट मेंट फॉर मी असं मला वाटतं. कारण ते डायनासॉर वगैरे आले गं. इतके नंतर ते म्हणजे शेवटी सिनेमात काम करणाऱ्या एखाद्यावर पण हा इफेक्ट होतो हे ऐकून मला बरं वाटलं. भीतीदायक. ते शेवटी राईड संपल्यावरती ते म्हणतात ना, फोटो पाहिजे का तुम्हाला? आम्ही तिथे काहीतरी घेतलाय वगैरे. तर मी म्हटलं मी इतकी भीतीने संपले होते. म्हटलं बघूया तरी फोटो कसा आहे. तर लोकांची इतकी छान एक्सप्रेशन्स आहेत. कुणी घाबरलंय, कुणी घट्ट धरलंय. मी ओरडून मान फिरवलीये, माझे केस उडलेत. तोंडही दिसत नाहीये, इतकी मी घाबरले होते. पण असं मी थोडंफार बघते. पण मला दिवस अख्खा पॅक नाही करायला आवडत. की आज हे उद्या ते असं नाही. मला माझ्या ट्रिपमध्ये मोकळा वेळ असायला आवडतो. जिथे आपण पुस्तक वाचू शकतो. काहीच न करण्याचा एक थोडा वेळ असतो. नाहीतर आपण दमून जातो पटापट इकडून तिकडे गेल्यानंतर, असं मला वाटतं. त्यामुळे अनेकदा मी म्हणजे आम्ही तिघं मिळून डिझाईन करतो. आता कावेरीला घेऊन आम्ही दिल्लीला गेलो होतो. तर माझ्या मनात असं होतं की तिला आपली राजधानी बघू दे. कारण अनेक गावांमध्ये फिरलोय, देशांमध्ये फिरलोय. पण ज्या देशात आपण राहतो त्या राजधानीत काय काय वैशिष्ट्ये आहेत हे तिने बघावं, असं मला वाटलं होतं. आणि खूप छान झाली ती ट्रिप आमची. कारण मला दिल्लीबद्दल एक आकर्षणच आहे. मला तिथली रस्त्यांची नावं फार आवडतात. आणि कौटिल्य मार्ग, चाणक्य मार्ग वगैरे वेगळीच नावं आहेत. आणि तिच्याबरोबर ताजमहल बघितला. आग्र्याला गेलो होतो आम्ही. इंडिया गेटला गेलो होतो. आणि काय गं, कुठे ते सगळेजण खातात आलू पराठा आणि ते पराठेवाली गल्ली गली एक असं काय, आहे. तिथे आणि घेऊन गेलो होतो आम्ही. इनफॅक्ट दिल्लीची तर पूर्ण फूड ट्रिपच, फूड ट्रेलच करता येते. हो. अनेक ठिकाणी तसंही आहे. म्हणजे भारतात तर अनेक ठिकाणी हे करता येईल. पण तू आत्ता म्हणालीस थीम पार्क्स वगैरे आणि तिथे तू हे झालं. पण जर कावेरीला उद्या एखाद्या थीम पार्क बेस्डच हॉलिडे करायचं असेल तर मग तू कसं प्लॅन करशील? केलाय आम्ही. ओके. आम्ही एकदा डिझनीलाच गेलो होतो आणि त्यांच्याच हॉटेलमध्ये राहिलो. तेव्हा ती छोटी होती आणि तिला खूपच मजा आली ते सगळं बघून. आणि काय असतं ना, आपल्याला त्या गोष्टींचा कंटाळा नाही येत. कारण आपल्या
कंपनीवरही ते अवलंबून असतं. मला इतकं छान वाटत होतं की तिचे असे विस्फारलेले डोळे, तिला होणारा आनंद, हे फार छान वाटत होतं बघायला. आणि ती हाताला धरून ती दाखवणार की ते बघ मिकी माऊस दिसला किंवा असं काहीतरी. किंवा ती एकदम तिला एक कॅरेक्टर मोठं तयार झालेलं तिला ग्रीट करायला आलं तर ती नको नको असं म्हणाली. तर मला ते बघायला खूप मजा आली. आणि थीम पार्क म्हणजे काय आहे, पूर्ण वेळ आपण त्याच त्याच्यात वातावरणात नसतो. असतो असंही नाहीये. बरोबर. तुम्ही वॉक्स घेऊ शकता. फक्त तुम्हाला लिमिटेड ऑप्शन्स असतात रेस्टॉरंट्सचे, कारण त्यांच्या प्रॉपर्टीत तुम्ही राहता. हो. तर तेवढं असतं. आणि आपण असे काही थीम थीम पार्कमध्ये राहताना आपण खूप दिवस नाही राहत. फ्यू बरोबर. नाईट्स आणि फ्यू बरोबर. डेज. तर Yeah. तेवढं तितकी आणि त्या मजा लहान येते. मुलांबरोबर आपण देखील लहान होऊन त्याचा आनंद घ्यायला लागतो. आणि I मी think- असंच बघते ग, मला हां. आता जेव्हा शूटिंगला मी जाते तेव्हा हां. कुठे ऑप्शन असतात. हां. मी नाही असं कधी म्हणत की नाही मला या एरियात राहायचंय, मला ते हॉटेल द्या वगैरे. मला असं नाही वाटत. मला नेहमी विश्वास टाकायला आवडतो की माझं जे प्रोडक्शन असेल सिनेमाचं ते माझ्यासाठी बेस्ट अशाच सुविधा असलेल्या गोष्टी देईल ना. कार असेल, हॉटेल असेल. मला त्याच्यावर एक शहाणपणा करून नाही पण मला असं द्या असं नाही करायला आवडत. कारण दे वॉन्ट यू टू बी फिट अँड फाईन अँड कम्फर्टेबल. तर लेट्स ट्रस्ट ना. तर मला फार खळखळ न करता तिथे जमवून घ्यायला आवडतं. हा विचारच खूप छान आहे आणि तू जमवून घेते हे अर्थात दिसतंच. आणि एक ट्रॅव्हल करताना देखील आपल्याला थोडं जमवून घ्यावं लागतं सगळ्या काही इतर गोष्टींचं, Exactly. राईट? सो तू आता म्हणालीस तू, नचिकेत, तू, कावेरी असे तिघही फिरता, इतरही तू ट्रिप्स केल्या आहेत. तर तुझा सगळ्यात फेवरेट ट्रॅव्हल कंपॅनियन कोण आहे? म्हणजे आता जर तुला आत्ता ट्रिपला निघायचं असेल तर पहिल्यात सगळ्यात आधी कोण येईल मनात? नचिकेत आणि कावेरी. आणि काय तुम्ही दोघं जेव्हा फिरता तेव्हा तिथे जाऊन एकत्र गोष्टी करता की तो त्याचं करतो, तू तुझं करते आणि मग भेटता? अनेक ऑप्शन्स आहेत. मी आणि नचिकेत कावेरी व्हायच्या आधी खूप फिरलोय. आणि काही काही एकमेकांचे स्वभाव विशेष त्यामुळे कळलेत प्रवास केल्यामुळे. मला खरं तर असं वाटतंय सुनीला की आपण ना ते खेळतानाचे फासे टाकूया आणि निवडूया की कुठल्या गावाबद्दल बोलायचं. मी अच्छा. इतकी फिरलीये. पण नचिकेत बरोबर गंमत अशी झाली होती की त्याला ना मला मला त्याच्यासारखा ट्रॅव्हलर मी असणं आवडेल. ओके. शिकायला पाहिजे त्याच्याकडनं. म्हणजे सांग ना मला. क्लीन पॅकिंग, ओके. फास्ट हां. आणि काही फस नाही हां, त्याच्याबद्दल. हां, हां. छान बॅग काढणार त्याचं. तो फक्त जायच्या दिवशी नाही करत काही. अच्छा. तो त्याचं काम असतं. त्यामुळे तो वीकेंडला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो त्याची बॅग तयार करतो. आजपर्यंत कधीही त्याच्या पॅकिंगसाठी मला मदत करावी लागली नाहीये. तुझ्या पॅकिंगसाठी तो करतो का? तो आठवण करतो मला कधी हां. कधी. तुला हे हां. पाहिजे का, तुला ते पाहिजे का. खूप काइंड आहे तो. म्हणजे अच्छा. कधी कधी नवीन एखादा प्लग आणलेला असतो ना, हां, मल्टी प्लग adapter वगैरे. वगैरे. हां. हां, तर तो मला आठवण करतो, तो देऊ का तुला, तो चांगला होता वगैरे असं तो करतो. पण त्याचं दोन्ही खूप छान असतं, पॅकिंग, अनपॅकिंग. आणि ही इज अ लाईट ट्रॅव्हलर. मी सेमी ट्रॅव्हलर आहे, मी लाईट नाहीये. मला आमच्या दोघांमध्ये असं कळलंय की नचिकेत सुट्टीवर असला ना तरी त्याला व्यायामासाठी वेळ काढायला आवडतो. अच्छा. मला असं व्हायचं की आता सुट्टी आहे, तर माझ्या मनात उगीचच असं रोमॅन्टिक एक प्लॅन व्हायचा की फार तर वॉकला जाऊया असं. पण नाही, त्याच्यामुळे मला सवय लागली की इट्स फाईन, आपण सुट्टीवर असलो तरी आपला दिवस छान जाऊ शकतो आपण स्वतःसाठी 1 तास काढला तर. माझं अनपॅकिंग खूप छान होतं. अच्छा. मला करता येतं. आणि मी फार कमी वेळेला काहीतरी विसरून येते. अरे वा. आणि मी विसरलीये तेव्हाच्याही खूप मजेदार आठवणी आहेत. मी ना मिशन काश्मीर नावाचा माझा एक सिनेमा, त्याचे इंटरनॅशनल प्रीमियर्स होते. पहिला लंडनचा झाला, मग आम्ही न्यूयॉर्कला गेलो. न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीला प्रीमियर्स होते. आणि तेव्हा समहाऊ असं झालं की सगळेजण
कोणाबरोबर तरी आले होते आणि मी एकटीच गेले होते. म्हणजे डिरेक्ट विधू हा. विनोद चोप्रा, नितीन देसाई, संजय दत्त, जॅकी जी होते. सगळ्यांबरोबर कोणी ना कोणीतरी फॅमिली मेंबर्स, मित्र वगैरे होते. मी एकटी. तर मी आपली प्रीमियरचं काम होतं तेव्हा ते केलं. त्याच्यानंतर मी ब्रॉडवेची नाटकं बघायचे. म्हणजे ते एक मला खूप मी एकटीने एवढा प्रवास केलाय त्यामुळे मी खूप नाटकं पाहिली आहेत जगभरात. प्रचंड. आणि मी लोकल कम्युटिंग खूप केलंय. म्हणजे तिथली ओके. बस, तिथली ट्रेन. ट्रेन, ट्रॅम वगैरे हो. सगळं. हा. तर मी चालत निघायचे न्यूयॉर्कमध्ये असताना. नाटक बघून यायचे. त्यातल्या 2 गमती सांगते. एक गंमत आहे नचिकेतशी रिलेटेड. ती आधी सांगते. तेव्हा आमची ओळख नव्हती. ओके. आणि तोही त्या प्रेमियरला आला होता ऑर्गनायझर्स साइड. कारण सोनी इंटरनॅशनल पिक्चर्सनी हा डिस्ट्रीब्यूट केलेला सिनेमा आहे मिशन काश्मीरचा. तो आला होता त्याच्या टीम बरोबर. मी पण गेले होते आणि तिथे मी माझा डिझायनर सूट एक विसरून आले कपाटात. कारण तो हँगरला लावला होता आणि तो नीट राहावा म्हणून मी तसाच ठेवला होता. आणि निघायच्या दिवशी काय गडबड उडाली ते नंतर सांगते. आणि त्या गडबडीत मी तो विसरले. आणि मग मला कोणाला तरी फोन करावा लागला आणि मग ते रिक्वेस्ट करावी लागली की तुम्ही घेऊन याल का. तर सोनीच्या टीम मधलं कोणीतरी होतं तिथे. आणि नचिकेतला हे कळलं की ती एक ऍक्ट्रेस आहे, तिचा ड्रेस राहील आणि तो त्याच्या कुठल्या कलिगनी वगैरे घेतला असेल. तो आणायला मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. तेव्हा तो तिकडे होता पण आमची ओळख नव्हती आणि आम्ही भेटलोही नाही. आई गं, मला वाटलं बेबी मिसिंग ड्रेसमुळे ही स्टोरी सुरू झाली का? नाही, अजून 2-3दा असं झालंय की अशा इव्हेंट्स मध्ये आम्ही क्रॉस झालो. हे पण आम्ही अगदी भेटलो. मूवीज सारखं वाटतंय मला, जी मिलते चुकामुक मिलते रह होते. गए. हा. आणि गंमत सांगते आता. पण तो ड्रेस आला परत ड्रेस तुझ्याकडे? परत आला. वाव. आला सेफली परत आला. माझ्या बाबांनी तर एकदा ते कदाचित आता या गमतीत सांगायला नको पण 7 सिस्टर्सच्या ट्रिपला गेले होते बाबा. आणि त्यांचं काहीतरी राहिलं, एक पिशवी राहिली एका हॉटेलमध्ये. आणि त्यांनी त्या हॉटेलला फोन करून सांगितलं की अहो ती पिशवी बघा राहिली आहे का वगैरे. आणि गंमत म्हणजे 1-2 महिन्यांनी बाबांचे बेस्ट फ्रेंड त्याच हॉटेलला गेले. तर व्ही.जी. कुलकर्णींनी सी.बी. कुलकर्णींना सांगितलं, सी.बी. तू घेऊन ये रे माझी बॅग. ती मिळाली. तर मला खूप असं कौतुक वाटतं हॉटेल मॅनेजमेंटच्या टीम्सचं की ते काय काय काळजी घेत बसतात. असे विसराळू प्रवासी पण असतील ना. तर माझी अशी मजा झाली. मी न्यूयॉर्कला होते. मी ब्रॉडवेची नाटकं बघून यायचे आणि ज्या दिवशी माझी फ्लाईट होती परतीची त्या दिवशी मी एका नाटकाला गेले होते. माझं सगळं ठरलं होतं की नाटक संपलं की यायचं, फायनल पॅक करायची बॅग, खाली सोनीनी बुक केलेलीच असेल प्रोडक्शननी एखादी कार, जायचं एअरपोर्टला. मी नाटक बघून बाहेर आले तर पूर्ण काळोख, काहीतरी असं कुंद वातावरण होतं. आणि मी परत आले रूम मध्ये तर अचानक 5 वाजले होते. माझं सगळं काहीतरी गोंधळ झाला माझ्या मनाचा. आणि मी भराभर असं बॅग घेतली. मी फोन करते माझी कार आली का. तर ते म्हणले नाही नाही कार नाहीये. आणि मी म्हटलं कनेक्ट करा कोणीतरी माझ्या प्रोडक्शन मधलं. त्यांचे कोणाचे फोन लागेनात. आणि ही गोष्ट आहे साधारण 2001 सालची. तेव्हा इंटरनॅशनल कॉलिंग वॉज नॉट सो इझिली अवेलेबल. फोन लागेनात. मी खाली आले, म्हटलं जाऊ दे आपण टॅक्सीनी जाऊया. टॅक्सी मिळेना, टॅक्सीला रांग. आणि मी अशी ओरडायला लागले मी त्या रांगेत की म्हणलं कोणीतरी मला मदत करा, मला एअरपोर्टला जायचंय, माझं फ्लाईट मिस करायचं नाहीये मला. तर एक बाई म्हणाली मी पण एअरपोर्टला चाललीये, डू यू वॉन्ट टू शेअर द राईड. तर मी थँक्यू म्हणून घुसले तिच्या गाडीत. तर मी टॅक्सी ड्रायव्हरला म्हणलं एअरपोर्ट. तर तो म्हणाला कुठलं एअरपोर्ट. तर मी म्हणलं विमानाचं एअरपोर्ट असं वगैरे मी कुचकेपणाने सांगितलं. तो म्हणाला न्यूयॉर्कमध्ये 3 एअरपोर्ट्स आहेत. तिथेच माझं ठोका चुकला. तर त्या माझ्या बरोबर जी बाई होती तिने थोडंसं मला मदत केली. तर तो माणूस वळून मला म्हणाला इंडिया से हो, जाना कहाँ है. तर मला एकदम आश्चर्य वाटलं की ह्याला हिंदी येतंय. तर मी म्हणलं हा बॉम्बे जाना है असं वगैरे. तर तो म्हणला
JFK से ही होगा फ्लाइट ये शाम वाला वगैरे असं हां, तो काहीतरी हां. म्हणाला. तो पाकिस्तानी होता. हां. आणि मी इतकी नर्व्हस झाले होते हां. तोपर्यंत. तर ती जी माझ्या बरोबरची बाई होती ती म्हणाली, "मला एक अर्जंट काम आलंय, त्यामुळे मी एका दिवसासाठी कुठेतरी चाललीये. ही हं. माझ्या रूमची किल्ली ती तू तुझ्याकडे ठेव. तुझं फ्लाइट मिस झालं तर तू परत ये आणि माझ्या रूममध्ये राहा." तर मला एवढं आश्चर्य वाटलं, की किती समजून घेतात ना माणसं. होय. आणि हे सगळं का झालं? कारण 31 ऑक्टोबर, टाईम फॉल बॅक. हां. घड्याळं बदलतात ना. बरोबर. त्यामुळे माझ्या हातातलं घड्याळ वेगळी वेळ दाखवत होतं. हॉटेलमधलं घड्याळ वेगळी वेळ दाखवत होतं आणि इनफॅक्ट मी 1 तास आधीच पोहोचलीस. पोहोचले हां. आणि प्रोडक्शननी दिली होती कार, ती 1 तासानंतर येणार होती. अशी मजा झाली होती. पण मी त्या वर्षीच्या घड्याळ 31 न ऑक्टोबर बदलल्यामुळे करेक्ट, टाईम बदलायचं. करेक्ट. वॉव! आणि खरंच प्रवासात या सगळ्या गमती-जमती होत राहतात. हो. पण एक एक गोष्ट तशी छान आहे, की या अनुभवामुळे तुला असे लोकही भेटले, जे अगदी रूम की काढून तुला द्यायला तयार होते, की जर मिस झाली तर जाऊन माझ्या रूममध्ये सुद्धा जाऊन तू राहू शकते. म्हणजे हे अ, तिचं पण केवढं हं. विश्वास टाकणं आहे ना. हो. कोण कुठली एक भारतातली मुलगी तिला तुम्ही म्हणताय, की मी रूम चेकआउट केलेली नाहीये, तू माझ्या रूममध्ये राहा. ती माझ्याकडे किल्ली आहे ती अजून मी जपून ठेवली आहे. म्हणजे ते अशी कार्ड टाइप यायची बघ हां. व्हिजिटिंग हो, कार्ड हो, सारखी. हो. तशी हो. किल्ली माझ्याकडे आहे. कुठेतरी मी जपून ठेवलेली आहे ती किल्ली. मला वाटतं खरं असतं, की प्रवासात ज्या स्टोरीज बनतात, ह्यांनी आपल्याला त्या जागा, त्या गोष्टी या सगळ्या लक्षात राहतात. हे हे खरं आहे, हे तुझ्या बोलण्यावरून आपल्याला दिसतंच आहे. तू आता न्यूयॉर्कचा उल्लेख केलास आणि सोनाली आपला हा पॉडकास्ट ना अमेरिकेत खूप लोकं बघतात. सो मला असं नेहमी वाटतं, की अमेरिकेत जे आहेत आणि मी जे आता पाहते, माझ्या काही मैत्रिणी आहेत आणि त्या अगदी सगळ्या सणांना ना सगळं काही पुरणपोळ्यांपासून सगळं घरी बनवत असतात. मला फार कौतुक वाटतं त्याचं. आपल्याला सगळं मिळतं, इथे आहेत, कोण ना कोण असतं. करेक्ट. पण तू अमेरिकेत बऱ्याच ठिकाणी फिरली असशील, तू नाटकंही केली असशील, केली असतील तिथे, अनेक प्रयोग झाले असतील. सो तुझा हा अमेरिकेचा अनुभव कसा होता? आणि तुला काय वाटतं तिथे जी संस्कृती अजूनही सगळे जपून ठेवतायत, हे तितकंच महत्वाचं आहे आणि पुढेही तसंच चालू राहिलं पाहिजे नाही का? मला अमेरिकेतल्या भारतीयांबद्दल किंवा मराठी माणसांबद्दल आपण जेव्हा बोलतो, तेव्हा खूप भरून येतं. हं, कारण अमेरिका खरंच लांब आहे. हं. बाकीचे देश त्या मानाने आसपास जवळ. आहेत. हं, अमेरिकेला जाणारी डायरेक्ट फ्लाइट 2च आहेत. हं, एक नेवार्कहून आहे, हं. मला वाटतं नाही न्यूयॉर्कहून आहे न्यूयॉर्क. याह! आणि दुसरी एलएची आहे. हं, ती कधी-कधी हं. असते, हो. कधी-कधी नसते. तर जवळ-जवळ 18-19 तास इन्व्हेस्ट करून आपण हं, अक्षरशः सातासमुद्रापलीकडे जातो. आणि तिथे जाऊन जेव्हा माणसं आपल्या मातीतले सण, संस्कृती जपायचा प्रयत्न करतात, हं, तेव्हा मला खूप माया दाटून येते त्यांच्या हं. सगळ्यांच्याबद्दल, की त्यांना त्यांची त्यांची परिस्थिती असेल. प्रत्येकजण पैसे लाटायसाठी परदेशी जातो असं नाहीये. कोणाचं हं, शिक्षण असतं, कोणाची अपरिहार्यता असते. आता नवरा गेलाय म्हणून बायकोला जावं लागतं, म्हणून बरोबर. मुलं तिथे हं, वाढतात. ही प्रत्येकाची कारणं वेगळी असतात हं, आणि तिथे जाऊन त्यांना जबरदस्त कष्ट करावे लागतात. हं, हं. हे आपण विसरूच शकत नाही. खरं आहे. पण तरीही त्यांना असोशीनी असं वाटत असतं, की आपण जपावं. हं, आपलं आपला गणेशोत्सव, आपली हं, दिवाळी, हं, आपण भेटू एकमेकांना. हं, हे ते इतक्या प्रेमाने करत असतात. मला त्याबद्दल किंवा मराठी नाटकांना बोलवतात. हं, मला खूप कौतुक वाटतं अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय माणसांचं. त्यांना असं वाटत असतं, की मुलांनी मराठी बोलावं, मराठी श्लोक शिकावेत. हो. तर आपल्यालाही नाहीये, ती आपल्या भाषेची, संस्कृतीची जाणीव अमेरिकेतल्या भारतीयांना आहे, असं मला हं. वाटतं. कधी-कधी मला असं वाटतं, की अभिजात मराठी ही अमेरिकेतच आहे का काय? आपल्यापेक्षाही. हं. कारण आपल्याकडे किती जणं हो. बोलताना सुद्धा मराठी बोलू हं, शकतात. लिहिणं तर आपण हं. विसरत हो. चाललोय. पण मला वाटतं कौतुक कारण आपल्या आपल्या प्रांताचा अभिमान
किंवा बालपणामुळे आपल्याला वाटणारी ओढ हे आपण नाकारू शकत नाही. प्रत्येक वेळेला काही कुणी असं आम्ही म्हणजे असे आहोत असा झेंडा मिरवायला नाही, सण साजरे करतात असं नाहीये. खरंय. ती आपली भावनिक गरज सुद्धा असते. त्यामुळे त्या सगळ्यांसाठी मला अ, फार कौतुक वाटतं. आणि दुसरं एक असं वाटतं की आपण जे आहोत ना सगळेजण, त्यांनी तो आग्रह केला पाहिजे का? म्हणजे मला नेहमी असं वाटतं, काही टूर्समध्ये की आम्हाला तिकडे जाऊन मराठी जेवण मिळालं. हां. असं म्हणणारे ट्रिपला गेलेले लोक असतात, त्यांच्याबद्दल मला छोटंसं एक ओरिएंटेशन घ्यावंसं वाटतं, की का आपण असा आग्रह करायचा? कशाला म्हणजे आपण अथेन्सला जाऊन मी पुरी भाजी खाल्ली असं म्हणण्यात काय मजा आहे? भले आपण तिथे ब्रेड खाऊ, पण हरकत काय आहे? किती दिवस गेलोय आपण ट्रिपला? तर हे दोन्ही बाजूनी बोलण्यासारखं आहे, पण मला खरंच असं वाटतं, की ट्रिपला गेल्यानंतर तो आग्रह सोडायला पाहिजे. बरोबर आहे. त्या गोष्टीवर मी येणारच आहे. पण त्याआधी आपण अमेरिकेबद्दल बोलत होतो. तर तिथे जे जन्माला आलेलं जनरेशन आहे, म्हणजे आपल्या भारतीय कुटुंब म्हण, मराठी कुटुंब म्हण, ह्यांचे सेकंड, थर्ड जनरेशन हे जेव्हा भारतात येतात, एक ओढ असते आपले रूट्स कुठे आहेत, काय आहेत. मग त्यांनी काय येऊन बघावं असं तुला वाटतं? म्हणजे जेव्हा ते भारताला भेट देतात, तर कसं बघावं त्यांनी भारत? ह्याच्यावर लाऊड थिंकिंग करायला पाहिजे. मला आठवतं ते म्हणजे माझ्या आग्रहामुळे किंवा तुझ्या आवडत्या ठिकाणं, तुझी आवडती अगदी ठिकाणं? हां. हं. माझ्या आग्रहाखातर माझी इटालियन मैत्रीण सेरेना भारतात आली होती. मला अजूनही आठवतं तेव्हा T2 सुरू झालं नव्हतं. हां. T1च ऑपरेशनल ओके. होतं. म्हणजे बऱ्याच लाँग बॅक. बऱ्याच वर्षांपूर्वी. हं. ती बाहेर आली आणि ती परत आत जाऊन बसली. हं. तिला इतकं गोंधळायला झालं, ती म्हटली, "खूप आवाज येतायत ना काहीतरी? काही झालंय का?" असं तिने विचारलं. म्हटलं, "काही नाही झालं. मला काही कळलंच नाही तिला काय झालं." त्याच्यानंतर मी तिला माझ्या घरी घेऊन आले आणि ती कोशातच गेली. तिला झेपलंच नाही. हं. तिला आवाजच समजेनात, की ती म्हणली, खूप म्हणजे वाहनं आवाज. आली आहेत, हां, हां. असं तिला झालं. तर मला एकदम ते आठवलं, की काय घेऊन जावं? मला असं वाटतं अ, आपल्याकडे देण्यासारखी फक्त माणसं आहेत आणि भावना आहेत. हं, हं. त्यामुळे जागांपेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की त्यांनी भेटावं माणसांना. हं, हं. त्यांनी नाटक बघावं हं. आपल्याकडे येऊन. अ, आपली खाद्य संस्कृती किती मस्त आहे. हं. त्यांनी काही पदार्थ ट्राय करावेत. पण त्यांनी माणसांना भेटावं नक्की. कारण शहरं जेव्हा आपल्याला आठवतात ना, आता मला आठवतंय मी प्रेग्नंट असताना मी ॲक्चुअली खूप प्रवास केलाय प्रेग्नंट असताना. अच्छा. खूप. आणि मी नचिकेतबरोबर शनिवारवाडा बघायला गेले होते. तो म्हणला, हं. "बघायचा का शनिवारवाडा?" हं. तर म्हटलं, "अरे मी कधी शनिवारवाडा गेलीच नाही. बघायला गेले नाहीये." हां. तर म्हटलं, "चल मग जाऊया." हं. तसं पुण्यात आहे तरी शनिवारवाडा आणि हं. मुंबईतही अनेक हं. ठिकाणं आहेत. पण ती ठिकाणं बघण्यापेक्षा नेहमी व्यक्तींचे संदर्भ लक्षात राहतात. बरोबर. कोणाबरोबर तरी आपण जेव्हा जातो हं. तेव्हा ती जागा लक्षात राहते. त्यामुळे हं. ही जी थर्ड जनरेशन आहे, अ, मला तर अजिबात त्यांच्यावर लादावं भाषेचं आणि संस्कृतीचं बंधन असं हं. वाटत नाही. कारण ती सगळी जबाबदारी पालकांची होऊन बसते हं, हं. आणि प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांची, की फारसं बोलता येत नाही ना मराठी, असं म्हणून म्हटलं. टाकणं खूप हं. सोपं असतं. पण ते कुठे राहतात? हं. त्यांच्या चॉईसनी ते ज्या भागात राहतात, ते तुमच्याकडे काही मागायला आलेत का? संस्कृतीचे पुरावे? त्यांना जगू दे जसं पाहिजे हं. तसं. ते त्या पालकांवर खूप जास्त प्रेशर आहे. मुलांना अ, आपली भाषा आणि संस्कृती देत राहणं हे. तर
ते जर आपण वजा केलं आणि त्यांना देश बघू दिला हं. तर त्यांना आपली संपन्नता वेगळ्या अर्थाने कळू शकेल कदाचित. असं मला आत्ता तुझ्याशी बोलताना वाटतंय, कारण हा फार इंटरेस्टिंग प्रश्न तू विचारलायस. ह्याच्याबद्दल मी विचार नंतर कर. जास्त विचार करीन. नक्कीच. तू आता एथेन्सचा उल्लेख केलास आणि एथेन्समध्ये जाऊन ब्रेड खायला काय हरकत आहे? आणि असं आपल्याला दिसतं आणि मी म्हणेन बरेचसे पर्यटक बदलतायत. म्हणजे आज कुठे गेले तर एक भारतीय जेवण हवं, पण दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काहीतरी एक लोकल पण खाऊया, हा विचार पण येतो. तू तर अनेक ठिकाणी प्रवास केलायस, तू व्हेजिटेरियन आहेस. तर एक व्हेजिटेरियन माणसासाठी अशी एखादी जागा किंवा एखादी डिश अशी तुझ्या लक्षात राहिली आहे का, की "अरे वाह! ही खाऊन खरंच मजा आली आणि ते लोकल जेवण मला आवडलं." ही असं एखादं एक्झाम्पल काही आहे का तुझ्यासमोर? अ, इटलीमध्ये भरपूर पास्ता आणि पिझ्झा हं, हं. व्हेजिटेरियन असतात. हं. भरपूर. आणि तो इटलीतला पिझ्झा हा इटलीतच खावा. तो इतर ठिकाणी तसा मिळतच नाही असं मला वाटतं. आमचं पहिलं मी इटलीला पहिल्यांदा गेले तेव्हा आम्ही काहीतरी लंचसाठी सगळेजण हं. जमलो आणि पिझ्झा बघून माहिती होता गं. हां. तर मी माझ्यासाठी हं. कोणीतरी व्हेज पिझ्झा ऑर्डर हं. केला होता आणि काटे, चमचे आणि सुरी वगैरे आली आणि मी तो पिझ्झा कापायला घेतला आणि मी करतेय प्रयत्न आणि मला तो त्रिकोण कापताच येईना. मग माझ्या शेजारी माझा मित्र बसला होता, एन्झो डिकारो. तो म्हणाला, "मे आय?" तर तर मी म्हणलं, "तुला त्याला कळलं वाटतं असं मला वाटलं." तर म्हणलं, "हो, चालेल." असं मी खूप मला येतच आहे आणि तुला करायची असेल मदत तर तू कर असं. तो म्हणला, "आण इकडे." असं म्हणून त्यांनी घेतली आणि सप, 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 सप त्यांनी असे ते त्रिकोण कापून मला दिले. तर इटलीमध्ये खूप मस्त मिळतं व्हेजिटेरियन फूड. पॅरिसला एक फ्रेंच अनियन सूप फार छान मिळतं. ते पोटच भरतं आपलं फ्रेंच अनियन सूप आणि एक त्याच्याबरोबर ब्रेडचा स्लाइस देतात. तेवढं खाल्लं तरी आपलं पोट भरतं. त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये खूप सॅलड्स मिळतात. सँडविचेस मिळतात. तिथले ब्रंच बरेच फिलिंग असतात. हल्ली सगळीकडे अवोकाडो टोस्ट मिळायला लागलेत. त्याच्यानंतर मला एक गोष्ट आवडली नव्हती ती म्हणजे कोल्ड सूप्स. अमेरिकेत कोल्ड स्पेनमध्ये सूप्स पण दिसतात. देतात. गास्पाचो. मला नाही आवडत कोल्ड सूप्स. सूप हे गरम पाहिजे नाही का? हो. म्हणजे मला कितीही भूक लागली असली तरी कोल्ड सूप नको बाबा असं वाटतं. मला त्या मानाने ना जपानमध्ये कमी व्हरायटी मिळाली. म्हणजे जपानमध्ये गेल्यानंतर मी तिथे बऱ्यापैकी इंटरनॅशनल डिशेस खाल्ल्या. त्यामुळे मग मी सर्व्हाइव्ह झाले. आता अलीकडेच मी बालीला गेले होते. तिथेही मला खूप व्हेजिटेरियन ऑप्शन्स मिळाले आणि सूप सॅलड सगळीकडे मिळतातच आणि हल्ली आपल्या सगळ्यांचंच खाणं कमी झालंय अगं. आपलं ॲपेटाईटच कमी झालंय. म्हणजे जनरेशन असं नाही, जगातल्या सगळ्या माणसांचं ॲपेटाईट कमी झालंय असं मला वाटतं. त्यामुळे आपल्याला एका वेळेला पुरेल असं असे खूप ऑप्शन्स मिळतात आणि भारतात तर मला इतकं आवडतं खायला. म्हणजे म्हैसूरला एक हॉटेल आहे तिथे मी त्यांचा तो डोसा खायला मी फक्त फ्लाईट घेऊन जाऊ शकीन. इतका छान डोसा होता तिथला. किंवा मी सचिन कुंडलकर बरोबर शूटिंग करत होते बिबिंकाचं. तर आम्ही एक काका होते त्यांच्या हॉटेलमध्ये जात होतो किंवा आम्ही जिथे राहत होतो ते फटाफट ते स्वतःच भाज्या घेऊन यायचे ते आणि त्यांची बायको आणि 1.5 तास आधी यायचे आणि सगळा स्वयंपाक करायचे आमच्यासाठी. ते खायला तिथे जाऊन राहावं असं छान मिळतं त्यांच्याकडे. किंवा सिंहगडावरचं ताक, त्याला नाहीच दुसरी चव कशाची. तिथलं ताक, अप्रतिम ताक मिळतं त्यांच्याकडे. तुझी व्हेजिटेरियन्सची गाईड आवडली मला, जगभराची आणि महाराष्ट्रातलं सुद्धा. आणि मला वाटतं तुला स्वयंपाक करायला पण बराच आवडतो ना? प्रचंड. जेवण करणं हे हो, हौस हो. आहे. मग असं कुठलं इंटरनॅशनल क्युझिन कधी शिकावंसं वाटलं किंवा तू ट्रॅव्हल केलं का? किंवा गेलीयेस म्हणून शिकले असं काही झालं का? इटलीत होती तेव्हा अर्थातच शिकणं झालं असेल, पण बघून देखील आपल्याला कळतं. अं, इटलीमध्ये काय झाली मजा, मी तेव्हा खूप दिवस एकतर राहायचे गेल्यानंतर. व्हेनिस इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला जायचे, शूटिंगसाठी जायचे आणि अनेकदा अशीच मी गेलेली आहे.
तर तिथे एकदा मी पोळ्या केल्या होत्या. ओके. म्हणजे आम्हाला हा. एकदा सुट्टी हम्म. होती आणि मी पोळ्या केल्यामुळे साधारणपणे 11 जण माझ्या प्रेमात पडले होते की आपण लग्न करायचं का. इटलीत तर मला शक्य असं झालं, अरे बरे आहात ना तुम्ही, ह्या काही खूप ग्रेट पोळ्या पण नाहीयेत. पण तो एवढा मोठा समारंभ झाला की येस येस ते पीठ आणणार आणि मग ती आता आता मळायला लागली, मग ते जमले सगळे. खूप ग्लॅमर मिळालं मला पोळ्या येतात याच्यामुळे. मग मी कणिक मळली आणि त्या पोळ्या त्या लाटल्या गेल्या, त्या तव्यावर गेल्या वगैरे. तर मला खूप हसू येत होतं या सगळ्या गोष्टींचं, की आपण कसं क्रिकेटची मॅच किंवा फुटबॉलची मॅच बघताना चीअर स्टेप करत बाय राहू, स्टेप. हा cheer. तसा आरडाओरडा होत होता आणि सगळे कोंडाळं करून त्या किचनमध्ये येऊन बघायला लागले होते, भांडायला लागले, मी खाणार असं म्हणून. मग त्याच्यानंतर मी एकदा दाल बनवली होती. ओके. आता आमटी वगैरे त्यांना म्हणताच आलं नाही, त्यामुळे हा. दाल बनवली हा. तेव्हा तर शिक्कामोर्तब झालं की हिच्यासारखी हीच. असं. हिच्याशीच लग्न करूया. अगदीच. तर तेव्हा मला पहिल्यांदा असं लक्षात आलं, की आपल्याला जरा तरी इंग्लिश शब्द माहिती पाहिजेत. म्हणजे मला त्या दिवशी असं म्हणजे आठवतंय, की मला हळद आणि हिंग, हळद आठवली नंतर हिंगाला काय म्हणतात ते मला आठवेना. आणि आपल्याला सवय आहे ना, जिरे, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता वगैरे. तर ते काही मला येईना, तेव्हा गुगल नाही. पण मी बनवलेली दाल सगळ्यांनी आवडीने खाल्ली होती. त्यामुळे मी भारतीय पदार्थांची ओळख अनेकांना करून दिलेली आहे. किंवा इथून जाताना सुद्धा मला वड्या किंवा लाडू घेऊन जायला खूप आवडतात किंवा चिवडा. आपल्या माणसांसाठी, भारतीय मित्र-मैत्रिणींसाठी. मी अनेकदा नाटकाला म्हणजे प्रयोगासाठी दौऱ्यावर जेव्हा जाते, तेव्हा अलीकडे मी आग्रहाने असं सांगते, की मला कोणाच्या तरी घरी राहायला आवडेल. अच्छा. कारण बहुतेक वेळेला कावेरीला सुट्टी असते हा. आणि तिला घेऊन हॉटेलमध्ये राहायला मला मजा नाही वाटत. आता मी जिथे-जिथे गेलीये, तिथे कॅनडा असेल, लंडन असेल, अमेरिका असेल, मला इतक्या सुंदर फॅमिलीज भेटल्या आहेत, की ज्यांनी मला आणि कावेरीला प्रेमाने आपलंसं करून घेतलं. त्यांचे पेट्स कावेरीला आठवतात. ती त्या मुलांच्या टचमध्ये आहे Wow. तिथल्या. आम्ही त्यांच्याबरोबर ट्रिप्स केलेल्या आहेत. तर त्यांच्यासाठी मला आपले पदार्थ घेऊन जायला खूप आवडतं. तिथे म्हणजे तिकडून पदार्थ आणण्यापेक्षा आपण जाताना माझी बॅग जातानाही तेवढीच भरलेली असते. कारण बरं वाटतं ना घेऊन सगळ्यांसाठी जायला घेऊन जायला. सगळ्यांसाठी. हो. तिकडून येताना तर आपण शॉपिंग करणारच असतो. जिथे जाते तिथे माणसं कशी जोडते हे आम्हाला दिसत जातंय. आणि मला वाटतं ती प्रवासाची सगळ्यात मोठी देण आहे, की जगभराची आपल्याला ही माणसं अशी एकमेकांशी जोडून ठेवता बरोबर येतात. आहे. तू आता वर्णन केलं ना, आता तू खाद्यपदार्थांचं किंवा एक नुसत्या पोळ्या बनवण्याचं, तर माझ्या डोळ्यासमोर ना तो ईट प्रे लव्ह हा चित्रपट आला. जुलिया आणि रॉबर्ट्स. त्यातलं जुलिया रॉबर्ट्सचं ते ती जेव्हा इटलीला जाते आणि सगळे ते खाद्यपदार्थ बघते आणि राहते आणि अ, आणि तो खूपच माझ्यासाठी एक अतिशय सुंदर सिनेमा होता, ज्यांनी एक इटली, भारत आणि इंडोनेशिया, बाली हे तिन्ही असे छान एक प्रवास असाही करावा असं वाटतं. किंवा एक जिंदगी ना मिलेगी दोबारा आला होता. तेव्हा लोकांनी अक्षरशः येऊन मला सुद्धा अशी आयटनरी करायची आहे किती स्पेनची. छान. असं खूप हे झालं आणि मला वाटतं आपल्या चित्रपटांची ही ताकद आहे, की त्यांनी एखाद्या ठिकाण आपल्या अगदी डोळ्यासमोर येतच. असा कुठला चित्रपट आहे का जे बघून तुला वाटलं की अरे या ठिकाणी जायला पाहिजे किंवा खूप छान त्यात दर्शवलं होतं तो हे, आणि तू असं बघितलं लहानपणी असेल किंवा आत्ता सुद्धा असेल की हा इथे जाऊया आपण, अं, मला आठवायला आवडेल. किंवा अं, तू शूटिंगसाठी गेली आणि त्या जागेच्या प्रेमात पडलीस की असं खूपदा खूप झालंय अगं. ठिकाणं आहेत. मी कोणार्कला गेले होते. हा. अ, तिथे डायरा नावाचा सिनेमा हा. अमोल पालेकरांचा. हा. तिथे ना अमोलदांनी एक लोकेशन शोधलं होतं, की समुद्र आणि नदी असे समांतर जातात आणि मग थोडे पुढे जाऊन ते मिळतात. मिळतात. अशा ठिकाणी आम्ही एक सीन शूट केलेला आहे. वाव. इतकं सुंदर लोकेशन हम्म. होतं ते.
तिथली संध्याकाळ. मग एक सीन आम्ही ओरिसातच करत होतो, तेव्हा बसायलाच जागा नव्हती अगं. हं. एकच दगड होता. तर मी थांबले, बाकी कोणी बसत नव्हतं म्हणून म्हटलं हं. आपण बसावं 2 मिनिटं. थोड्या वेळाने तो दगड हालायला लागला. मी एक छान एका कासवावर बसले होते. आणि मी एकदा हंपीला गेले होते अग्निवर्षाचं शूटिंग करायला. हां. ती संध्याकाळ मला आठवते. एक असा सिक्वेन्स होता, की अ, कोणीतरी जातं आणि त्यांची चिता आहे हं. आणि त्या चितेला अग्नी देतात. हं. आणि आम्ही सगळे बघत थांबतो आणि माझं थोडं आधी संपलं होतं शूटिंग, पण ते इतकं काहीतरी पोएटिक जमून आलं. सूर्यास्त होत होता. ही चिता होती. त्याला अग्नी दिला गेला होता. शॉट संपला होता. हं. आणि आमचं अख्खं युनिट असं निशब्द होऊन तिथे थांबलं होतं. कारण तिथे कुठलीही म्हणजे नजर जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत फक्त आकाश होतं. दगडाचे स्ट्रक्चर्स होते हम्पीमधले आणि बाकी काहीच नाही आणि नीरव शांतता. तिथे आम्ही जवळ-जवळ तास, सव्वा तास बसून राहिलो होतो आणि मग हळूच आपण आम्ही एक-एक निघालो. अ, म्हणजे अंधार पडायला लागला तसं. आणि कितीतरी गावांचं मला असं आठवतं. मला नदी खूप आवडते. नद्याच आवडतात. मला तिस्ता नदी खूप आवडली होती. कारण ती हिरवीगार आहे अगं. हो. मी शूटिंगसाठी जेव्हा कॅलिम्पॉंगला गेले होते, हां. तेव्हा सगळे यू-पिन टर्न्स आहेत तिथे पोहोचेपर्यंत आणि शेजारी थ्रूआउट एक हिरव्या रंगाची नदी वाहत राहते. तिचं नाव तिस्ता. तो प्रवास माझ्या लक्षात आहे. आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स तर म्हणजे माझ्या मनात प्रवासाचे मापदंड आहेत सुनीला. म्हणजे कधी-कधी आपल्याला असं अवघड वाटतं ना आयुष्य, तर व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला गेले तेव्हा ना हेमकुंड म्हणून एक जागा आहे. तिथे पण आपण जातो. ते 15,000 फुटांवर आहे आणि दुसऱ्या दिवशी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जातो. तर हेमकुंड तसं अवघड आहे. आमच्या ग्रुपमधले 1-2 जण माघारी फिरले, की नाही बाबा आमच्यानी होत. आणि एकत्र जरी आम्ही सगळे निघालो असलो, तरी आपापला चालण्याचा स्पीड वेगळा असतो. त्यामुळे आम्ही वेगवेगळ्या वेळेला पोहोचलो वरती. बरोबर. आणि हेमकुंड साहिबला जाताना आपण खाली येणाऱ्यांना विचारतो ना, और कितना दूर है? तर ते म्हणतात, "बस आ ही गया." बस और 4 कदम. मग काही उत्तरं देतात आणि खूप लांब असतं. आणि आशीर्वाद वगैरे देतात, वाहेगुरु दिग काय असं वगैरे कृपा म्हणून. वगैरे. हो. तर ना मला एक ठळक अ, आठवण आहे. म मी चालले होते आणि मला असं वाटलं बास आता. याच्यापेक्षा माहिती नाही किती वर आहे. पहिल्यांदा जातोय. आणि अशा एका पॉइंटला असताना माझा निर्णय झाला, की असं नाही मागे हटायचं. पूर्ण करायला पाहिजे. आणि मी तशी चालत राहिले आणि थोड्या वेळाने ना अचानकच माझा मित्र दिसला मला, योगेश मेंदळे. आम्ही एकत्रच होतो आणि तो आधी पोहोचला होता आणि तो काटक आणि चपळ एकदम. तर तो पहिला पोहोचला होता. तर तो असा वर होता आणि तो म्हणाला, "आलीस का? चल, चल ये." आणि तो पुन्हा व्हॅनिश झाला. म्हणजे तो मला म्हणला, "ये." आणि मला असं वाटलं पोहोचलो वाटतं आपण. म्हणून मी पुन्हा उत्साहाने काही चढ चढले म्हणजे तो आणि मी खरंच पोहोचले आणि तिथं पोहोचल्यानंतर हेमकुंड दिसलं आणि ते जे दृश्य होतं ना, कडाक्याची थंडी, मध्ये-मध्ये पाऊस येत होता. पण ते ब्लू पारपीची फुलं तिथं चहा देत होते, गरम खिचडी देत होते. लंगर म्हणतात ना, लंगर होता चालू. आणि मी तिथे घेतला चहा, पाय धुतले हेमकुंड साहिबमध्ये आणि गुरुद्वारात जाऊन मी बसले नंतर. आधी सेवा पण केली. कारण तिथे आपण पण करायची असते ना, भांडी धुवा वगैरे. तिथे मी जाऊन बसले आणि कुणीतरी रजई दिली. मी मेडिटेशन केलं. छान बसले. हे सगळं माझ्यासाठी एक प्रतीक आहे. मला असं मनातल्या मनात वाटतं, योगेश म्हणतोय, "तुला येईल गं, ये, ये." मला कितीदा तरी ते आठवतं.
आजारपण असेल, एखादा अवघड सीन असेल किंवा घरच्यांना सोडून म्हणजे प्रवासाला जाताना अनेकदा मला त्रास होतो की नाही जायचंय मला, का हे शूटिंग आत्ता चाललंय असं होतंच ना आपलं मनातल्या मनात. तेव्हा मला नेहमी असं मनात वाटतं की योगेश म्हणतो अगं जमेल जमेल ये ये. आणि मी खूप कृतज्ञ आहे त्या ट्रिपसाठी की कसं ते घडून आलं छान आणि मला तो प्रवास करता आला. त्यामुळे मग आपल्याला भीती नाही वाटत अनेक गोष्टींची. म्हणजे इतके सुंदर प्रवास जर आपल्या आयुष्यात येणार असतील, तर आपलं जगणं किती सुंदर आहे. खूपच छान. आणि अशा गोष्टींनीच मला वाटतं आपण जे म्हणतो की प्रवास आपल्याला बदलतो किंवा प्रवास आपल्याला शिकवतो. हे हे ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी जे म्हणतो हे हे आता तू सांगतेस त्यावरून दिसतच आहे की ह्या काही गोष्टी आहेत ज्या एकदा घडतात आणि आयुष्यभर आपल्या लक्षात राहतात. खरंच. किती किती सुंदर आहे हे. तू सोनाली मगाशी म्हणालीस की तू अमेरिकेत बऱ्याचदा गेली आहेस, इटलीत बऱ्याचदा आणि युकेला देखील अनेक वेळा जाणं झालंय. सो युके, लंडन इथे कुठे राहिलीस आणि कसा होता तो अनुभव? लंडनला मी इतक्या वेळेला गेलेली आहे. थिएटर शो तर बघितलेच असशील नक्कीच. हो. खूपच, हां. खूपच नाटकं पाहिली. हं. मी केलेली आहेत नाटकं अरे वाह! आणि शूट्स केली आहेत. हं. म्हणजे अवॉर्ड फंक्शन्सना मी गेली आहे लंडनला. भरपूर शॉपिंग केलंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राईड अँड प्रेजुडिस नावाचा सिनेमा होता. हो. त्यात मी काम केलंय आणि त्यात माझा इन अ वे गेस्ट अपीअरन्स आहे. पण त्या ओके. निमित्तानं मी 3-3.5 महिने लंडनमध्ये होते हं. आणि धिस वॉज अगेन अ पेड स्कॉलरशिप. हं. कारण मला रोज शूट नसायचं. तो त्या गुरिंदर चड्डाचा जो प्राईड अँड करेक्ट, प्रेजुडिस वरून हे करेक्ट. झाला होता तोच सिनेमा. तोच. हां. तर त्याच्यात ऐश्वर्या हो. होती, नम्रता हो. शिरोडकर आणि तिकडचे पण काही हां. कलाकार होते. तर मला रोज शूटिंग नसायचं हां. आणि रविवारी तर सुट्टीच असायची. हं. त्यामुळे बाकीचे दिवस मी जवळ-जवळ भटक भवानी झाले होते. नाटकं बघा, खरेदी हं. करा. हं. मी ट्यूब्स चा सगळा नकाशा हां. शिकले होते हं. आणि एक कुठलं गं सर्कल ऑक्सफर्ड सर्कस असेल. ऑक्सफर्ड हां. सर्कस. मला असं असं कमी हां. लोकांना गाईड वगैरे करायला पिकॅडिली सर्कस पिकॅडली आणि सर्कस. ऑक्सफर्ड. हां. हां, तर ते हां. मी सांगायला लागले होते. हां. सल्ले-बिल्ले द्यायचे मी. नाही, नाही का तिकडून इकडे बदल वगैरे. इतकी मी लोकल झाले होते. आणि खूप एनरिचिंग होतं लंडनमध्ये राहणं. सीझन छान होता. त्या वर्षीचा सगळ्यात तीव्र उकाडा होता. ओके. म्हणजे मला आठवतंय मी ना नॉटिंगहॅमला गेले होते हं. फिरायला हं. एकटी हं. बसनी आणि 40 प्लस झालं होतं टेम्परेचर. म्हणजे मी बससाठी थांबले होते एके ठिकाणी आणि मला अजून आठवतंय मी जरा अशी दमून खाली बसले. हं. म्हणजे अशीच हं. नुसतीच. आणि म्हणलं काय होतंय आपल्याला? आणि नंतर मला कळलं की हा असह्य हवा. उकाड्याचा 40-41 हो. डिग्री झालेला दिवस होता. असं झालं. आणि मी खूप मित्र-मैत्रिणींना कंपनी दिली. त्याच्यानंतर मी असे छोटे-छोटे मार्केट शोधून काढले होते. जिथनं मी काय-काय वस्तू आणायचे आणि सगळेजण भांडायला लागायचे, "ए माझ्यासाठी पण आण." माझ्याकडे सगळेजण चहा प्यायला यायचे. अ, मी जिथे राहत होते तिथनं रिजंट स्ट्रीट खूप जवळ होती. अरे वाह! आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथे मायकल जॅक्सन, मडोना वगैरे राहायचे. हं. आणि खूप छोट्या-छोट्या इटरीज पण होत्या. हं. मार्क्स अँड स्पेन्सर समोरच हो. होतं. कारण एक ट्यूब स्टेशन होतं आमच्या हॉटेलच्या समोर. हां. लँडमार्क हॉटेल बहुतेक आमचं. ओके. तिथे हां. आम्ही राहत होतो आणि वॅक्स म्युझियम पण जवळ होतं. तुला आश्चर्य वाटेल मी आज तागत वॅक्स म्युझियमला गेले नाहीये. कधीच नाही. म्हणजे जावंसंच वाटलं नाहीये मला कधी आणि मी जवळ होते गं. सुट्टी पण होती. पण नाही गेले. आणि लंडनला कामाची तर मजा खूप आली. कारण आपल्याला मला खूप आनंद होतो काम करताना. मी सगळ्यात जास्त आनंदात असते. कारण मला असं वाटतं, की आपल्याला आवर्जून कोणीतरी बोलवतं या एक्सचेंजसाठी. तर तिथे आपले मूड का गेलेले असतात हे मला कळत नाही, की व्हॉट डू यू डोंट लाइक? इतकं नावडण्यासारखं काय आहे?
सगळं कसं आपल्या सोयीचं असेल, की मला हे असं लागतं. मला अशा माणसांचं खरं कौतुकही वाटतं. एवढी क्लॅरिटी असते आयुष्यामध्ये. तर माझं साधारण म्हणजे साहजिक आहे. जनरल हां. असण्यामध्येच आयुष्य गेलेलं आहे. ठीक आहे ना, असं वाटतं. पण तिथे आपली एक वृत्ती दिसली. मला आत्ता अचानक कसं आठवलं माहिती नाही. मी त्यातल्या त्यात सौम्य भाषेत शेअर करायचा प्रयत्न करते. माझं शूटिंग किती साली झालं? 2003-04च्या सुमारास. माझ्यासाठी खूप इव्हेंटफुल होती ती ट्रिप. कारण पुन्हा एवढे दिवस भारताबाहेर वगैरे. आपल्या इथनं 100 माणसं तिकडे आली होती ओके. शूटिंगसाठी. म्हणजे हा 20 वर्षापूर्वीचा काळ आहे. ॲक्चुअली सांगतानाही त्रास होतो, की इतक्या दरिद्री पद्धतीने आपल्याकडची माणसं वागली आहेत. तिथे जाऊन म्हणजे आम्हाला ना पर डियम होता. म्हणजे तुम्हाला पर डे अमुक Allowance, पैसे हां. अलावन्स मिळणार. तुम्ही सेटवर असला तर सेटवरच जेवा. पण तुम्हाला जर सुट्टी असेल तर प्रोडक्शन बाय डिफॉल्ट तुम्हाला पैसे देणार, की तुम्ही कुठेतरी खा. आपल्या माणसांनी फळं चोरली आहेत त्यांच्या ऑफिसमधली, सेटवरची. स्नॅक्स चोरले, स्टेशनरी चोरली. म्हणजे मला सांगतानाही अवघडल्यासारखं होतंय. आपापसात म्हणजे असं झालं, की नका असं करू. आपल्या देशाचं नाव खराब होतंय. आणि एक दिवस तर त्यांचा एक माणूस ओरडत बाहेर आला, की "कॅन यू प्लीज स्पेअर अस? आम्हाला या लागणाऱ्या गोष्टी आहेत. तुम्ही कुठे नेताय?" आणि आपल्याकडची माणसं, "हे काय आमच्यावर असं?" अरे पण आम्हालाही दिसतंय. आत येताना जर तिथे केळ्याचा एक घड होता, तर ती केळी मग कशाला पैसे वाचवायचे? आणि मग नंतर या गप्पा, की "वो पैसे बचा के हमने ऐसा किया." तर मला खूप हे आवाहन करावंसं वाटतं, की याचा जो आनंद आहे ना, या छोट्या छोट्या बचतीचा, तो आपण आपल्या पैशांचा केला पाहिजे. समोरच्या म्हणण्यापेक्षा इतर ठिकाणी जाऊन तिथल्या वस्तू चोरून जेव्हा आपल्याला मज्जा वाटते, ती मजा नाही वाटली पाहिजे. ती चोरीच आहे. आणि जेव्हा आपल्या देशाचं नाव या कारणामुळे खराब होतं, तेव्हा मला फार डाचतं आणि मला हे नाकारता येत नाही. याचं वाईट वाटतं. कारण ते खरं आहे ना. कितीतरी वेळेला असं झालंय. म्हणजे त्या शूटिंगच्या दरम्यान तर तिकीटं काढणं असेल, पैसे शेअर करणं, आता जेवायला गेल्यानंतर तिथल्या तिथे छोटी छोटी बनवाबनवी करायची. काहीतरी आणायचंच तिकडे, सांगायचंच नाही. पैसेच कपडेच द्यायचे लॉन्ड्रीला. अरे तुम्हाला सांगितलंय ना हॉटेलच्या लॉन्ड्रीत टाकू नका कपडे, तर मग कशाला करता असं? तर ही जी शिस्त आहे ती एक ट्रॅव्हलर म्हणून आपल्या देशाने शिकण्यासारखी आहे. हे कदाचित जास्त जबाबदारीचं विधान असेल, पण वेळेची शिस्त आणि स्वभावाची शिस्त ही आपण शिकायलाच पाहिजे. एक तू आता सांगतेस त्यात म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. आणि एखाद्या ट्रॅव्हलरनी कसं वागू नये हे सुद्धा दिसतंय. पण त्याचबरोबर एक थोडंसं कसं वागावं हेही सांग ना. म्हणजे शूड नावाचं जे क्रियापद आहे इंग्लिशमधलं, ते कदाचित अति वेळेला मी वापरीन. पण मला नेहमी असं वाटतं, की आपण रोजच प्रवास करत असतो. कधी आपण लोकली प्रवास करतो, कधी आपण वेगळ्या डेस्टिनेशनला जातो. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेळेची काळजी घ्यायला पाहिजे. कारण आपण जर वेळेत असलो, त्यावर बाकीची अनेक माणसं अवलंबून असतात. साधं ऑफिसमधली माणसं असतील किंवा आपण जिथे जाणार आहोत त्या बस ड्रायव्हरच्या मुलाची तब्येत कशी आपल्याला माहीत नसतं. तो त्या वेळेत येणार असतो. आपण उशिरा पोचलो तर तो दिवस संपायला उशीर होणार असतो. वेळ ही जगात आपण कुठेही असलो तरी पाळलीच पाहिजे. आणि ते जर शक्य नसेल तर त्याची फार वेळेत तुम्ही इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, की हे माझ्याकडून होऊ शकत नाही असं दिसतंय. ही जे काही अपरिहार्य कारण असेल, हे
याला माफीच नाहीये. वेळेतच आपण असायला पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की ज्या प्रकारे आपण आपल्या घराची काळजी घेतो तीच काळजी आपण आपल्या गावाची, देशाची आणि जगाची घेतली पाहिजे. जर आपण म्हणजे मला नेहमी आश्चर्य वाटतं, एअरपोर्टवर जाऊन एवढा टिश्यू पेपर का वापरतो आपण? फसा ओढून घेण्यासारखं काय आहे? अनेक माणसं अशी आहेत ज्यांच्याकडे टिश्यू पेपर्सच नसतात. आणि एअरपोर्टवर आल्यावर तुम्हाला चेहरा पुसायला एवढा टिश्यू लागतो. मला फार वाईट वाटतं. त्यावेळेला कुठे जातं आपलं निसर्गाचं प्रेम? की मी तिकिटाचे पैसे दिलेत म्हणून तुम्ही मला टिश्यू पेपर द्यायचा. ही वृत्ती चांगली नाहीये. हा गैरफायदा घेणं आहे. की माझ्या घरी जर टिश्यू पेपर होल्डर असता आणि मी लावला असता टिश्यू, तर मी असा ओढून वापरला असता का? मी किती वापरते रोज? तेवढा इथं का नाही वापरू शकत? कारण ते घर माझं आहे, हा देशही माझा आहे, हे जगच माझं आहे. पण काहीतरी लाटून घ्यायचं एक येतं अनेकदा प्रवास करताना मनामध्ये. काहीतरी बॅगेत टाकायचं. आता तर सोशल मीडियामुळे आपण एक्सपोज होतोय. मला खूप लाजिरवाणं वाटतं आपल्या देशातल्या कुणाला जर असं कोणी पकडलं. मध्ये एकदा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता की त्यांनी नॅपकिन्स, टॉवेल्स काय काय घेतलं होतं. मज्जा म्हणून सुद्धा असं, म्हणजे असा विचार करायला पाहिजे की आपल्या घरी कुणी पाहुणे आले आणि त्यांनी गंमत म्हणून जाता जाता आपल्या घरातली पुस्तकं किंवा काहीतरी वस्तू अशा पळवल्या तर आपल्याला कसं वाटेल? हॉटेल जरी असलं तरी म्हणजे मी एकदा ना एका हॉटेलमध्ये राहिले होते. तिथे रेट कार्ड होतं की तुम्हाला आमच्या हॉटेलमधली कुठलीही गोष्ट आवडली तर यू कॅन बाय इट. तर आमचे बाथरूम ह्या किमतीला आहेत, अमक्या किमतीला, डिशेस, कटलरी ह्याची किंमत दिली होती. मला ते इतकं आवडलं की खूप आवडलंय का, जाताना घेऊया ना. काय तर ती आपल्या देशात आहे वृत्ती, गंमत म्हणून काहीतरी घेण्याची. आणि आपल्याला असं वाटतं की ती गंमतच आहे, ती चोरी नाहीये. तर मला असं वाटतं की ती चोरी आहे आणि ती आपण थांबवली पाहिजे. ती मानसिकता असेल किंवा सवय तर असू शकत नाही. पण हे प्रत्येक कुटुंबात जेव्हा बोललं जाईल की आपण जेव्हा जातो कुठेही तेव्हा आपण स्वतःचं प्रतिनिधित्व करतो. आपलं कुटुंब, आपला देश या सगळ्याकडे ते बघत असतात. आता मी तुला सांगताना असं नाही म्हणते, माझ्याकडे एक मुलगी आली होती. माझ्याकडे एक इटालियन मैत्रीण आली होती. तर ते बॅगेज तिच्या खांद्यावर आहे की ती तिच्या देशातनं आली आहे. तसंच आपल्याबद्दल बोलणार आहेत. कोणीतरी म्हणणारच आहे आपल्याला की जाऊ तिथे आपल्याला काहीतरी असं ढापावंसं वाटतं. ही काय आहे वृत्ती? आणि बरं आपण आज देशातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये एक आहोत आपण जगातल्या. असं असताना आपण आपली ही दळिद्री मानसिकता सतत दर्शवत राहायचं, हे बंदच करायला पाहिजे. याला काहीच सुटका नाही. हे बंद करायला पाहिजे. हो, खरंय सोनाली. म्हणजे हल्लीच मी जपानहून आले आणि एक माझी मैत्रीण सांगत होती की जपानमध्ये ती फोनवर बोलत होती आणि भारतातून जे बोलत होते त्यांचा आवाज एवढ्या जोरात येत होता की शेवटी एका जपानी बाईने येऊन सांगितलं, थोडं हळू बोल ना प्लीज. म्हणजे एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. आणि आता तू जे सगळं वर्णन केलं, आय थिंक तो एक रिस्पॉन्सिबल टुरिझम जे आपण म्हणतो त्याचाच हा भाग आहे की आपण एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा आपण भारताचं एक प्रतिनिधी आहोत. सो आपण कसे वागतोय, काय करतोय, हा सगळ्याचा म्हणजे इफेक्ट खूप मोठा असतो. तो अगदीच. केवळ आपल्यापुरता नसतो, आपल्यानंतर जे सगळे येणार आहेत त्यांच्यावरही हा इफेक्ट होतो. पण तू आता लंडनचा उल्लेख करताना म्हणाली भरपूर शॉपिंग केलंस. सो काय शॉपिंग केलं आणि काय करायला आवडतं जेव्हा तू प्रवास करते? असं काही आहे का मनात की इथे की समोर दिसेल म्हणजे आवडलं ते घ्या, की अशी एक ठरवून लिस्ट घेऊन जाते?
ती लिस्ट घेऊन मी माझी स्टायलिस्ट मैत्रीण आहे प्राची तिच्याबरोबर जाते. ओके. पण प्रवासाला मी जेव्हा जाते तेव्हा बहुतेक वेळेला कावेरीसाठी दणकून शॉपिंग करते. मित्रमैत्रिणींसाठी काहीतरी आठवणींनी घ्यायला मला आवडतं. कारण बॅग रिकामी होत असेल, आम्हाला कळलंय की तू बॅगेत बरंच काही घेऊन जाते लोकांसाठी. सो 100% एक रिकामी बॅग तुझ्याकडे आहे. पण खूपदा असं होतं की हां. परत येताना एक बॅग जास्तच घेऊन येते मी. मला कपडे घ्यायला खूप आवडतं हां. आणि मला स्टेशनरी प्रचंड आवडते. म्हणजे मला अ, आपण काय म्हणतो का त्याला अशा वह्या ज्या असतात ना, स्पायरल स्पायरल बाइंडिंग मला आवडत नाही. ओके. तर साध्या वह्या किंवा हां. A4 साईजचे हं. किंवा त्याच्यापेक्षा हां. छोटे जे रायटिंग पॅड्स असतात ते मला खूप आवडतात. ग्रीटिंग कार्ड्स आवडतात. तर रंगीत पेनं हे सगळं मी घेते आणि अनेक वेळेला मला नुसतंच असं दुःखी होऊन बघायला गोष्टींकडे खूप आवडतं. किती छान आहे ना, पण आता कसं न्यायचं या देशातनं तिकडे. मी कितीदा तरी मी चमचे भारतात तर माझं ठरलेलं आहे, मी एक तरी स्वयंपाकघरातली गोष्ट घेते. मला फार आकर्षण आहे म्हणजे भांडी आणि चमचे माझ्याकडून मी केरळहून आणलंय काय-काय. त्याच्यानंतर सगळ्याच राज्यांमधनं मी काय-काय आणलेलं आहे. कर्नाटकातनं आणलंय आणि मला काही शॉपिंगला पैशाचा प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे मला जर असं सांगितलं, की फक्त $100 अख्ख्या ट्रिपमध्ये ह्याच्यात मॅनेज करायचं, तरी मी मॅनेज करू शकते किंवा अनगिनत जरी डॉलर्स दिले तरी तर मी आनंदाने मॅनेज करू शकते. मी दुबईला खूप शॉपिंग केलंय. श्रीलंकेत केलंय शॉपिंग. श्रीलंका फार सुंदर आहे. खूप सुंदर आहे. फारच छान. मला ऑस्ट्रेलिया खूप आवडतं. अ, काय आवडलं श्रीलंकेत आणि ऑस्ट्रेलियामध्ये म्हणजे? श्रीलंकेतली झाडं आणि व्हेजिटेरियन फूड. आणि मी तिखट थोडं जेवण असतं त्यांचं. किंचित असेल पण हां. तिथे माझं कधी इतकं प्रेम नव्हतं वांग्यावर. पण तिथे काही-काही डिशेसमध्ये ज्या प्रकारे इंग्लिशमध्ये काय म्हणतात गं वांग्याला? ऑबरजीन, ऑबर्जिन. एगप्लांट काही. हां, करेक्ट, हां, करेक्ट. ते दोन्ही शब्द हां. आहेत. तुला असे हँडी आहेत शब्द. मी काय गं असं म्हटलं, की तू असे ये चाहिए क्या? इस कस्टमर को असं तुझं असं सवय ओघवता झाली येतंय आता. तुझ्याकडनं. त्या एगप्लांट आणि ऑबर्जिनच्या काय-काय डिशेस बनवल्या होत्या. म्हणजे मी मगाशी म्हणले ना, मी म्हैसूरला जाईन तो जेवणासाठी. डोसा हां, खायला, हां. तसं मला श्रीलंकन फूड श्रीलंकेच्या टूर. डेफिनेटली अप्रतिम व्हेजिटेरियन फूड. आणि श्रीलंकेला पहिल्यांदा मी हे खाल्लं होतं पॅनकेक. पॅनकेक विथ ह्याचा सिरप, मेपल सिरप. मला हनी खूप असेल. हां. मेपल सिरप हां. खूप आवडलं होतं मला ते. आणि म्हणजे मी मेपल सिरप घेऊन आले याच्याहून कॅनडाहून, हां, पण खाल्लं बरोबर, होतं पहिल्यांदा बरोबर. श्रीलंकेत. तर शॉपिंग कशाचंही आवडतं. मी इटलीहून एकदा एका ट्रिपमध्ये मोझारेला घेऊन आले होते. कारण त्यांच्यासारखं मोझारेला नाही आता होत. तर मिळायला हो, लागलंय हो, आपल्याकडे, पण हो. तसं नाही मिळत. नाही मिळत. मला खूप आवडतं मोझारेला. तर ते पाण्यात असं पोहत असतं ना, ते डचमळत तो डबा मी घेऊन आले होते. तर मी काही पण खरेदी करू शकते. मी तिकडून पिकल नावाचं जे पिकल असतं, हां. ते पण घेऊन आले होते. सँडविचमध्ये वगैरे करेक्ट. घालतात तसे. हां. ते आणलं होतं. अमेरिकेत तर खूप छान-छान गोष्टी मिळतात. मी जपानमध्ये सगळ्यात जास्त कपडे घेतले होते माझ्यासाठी. खूप मस्त कपडे मिळाले हो. होते मला. बाकी ठिकाणी सगळीकडे मला आता खूप अभिमान वाटतो, की एक काळ असा होता, की आपल्याला परदेशातनं कॉस्मेटिक्स आणावेसे वाटायचे. पण आता आपल्याकडे सगळ्या चेन्स आहेत हो. आणि आता काही-काही जण तिकडचे शॅम्पू वगैरे आपल्याला देतात किंवा परफ्यूम, तेव्हा आपल्याला असं वाटतं, हे आहे आमच्याकडे आलंय, डोंट वरी. पण मला खूप आवडतं कावेरीसाठी काय-काय घ्यायला आणि म्हणजे कपड्यापासून ते ग्रोसरी पर्यंत बॅगेत काहीही सापडेल तुझ्या. काहीही म्हणजे चुकून कोणी धाडस दाखवलं माझी बॅग उघडायचं, थँकफुली नीट पॅक करते मी. हां. पण ते गोंधळून जातील, की नक्की काय आपल्याला शोधायचं होतं आणि हिने काय-काय आणलंय. पण मला तेवढी याची हौस नाहीये. सोनं आणि मोती किंवा एअरपोर्ट शॉपिंग जे असतं ना, त्याची मला क्रेज नाहीये. मला बघायला खूप आवडतात तिथली दुकानं वगैरे. पण मला असं वाटतं त्या बाबतीत आपल्या देशात फार इंटरेस्टिंग गोष्टी मिळतात आणि मी तेवढी
एक्सक्लुझिव्ह शॉपर नाहीये की मी परदेशी जाऊन सोनं नाणं विकत घेईन. नाही, आपल्याकडे सगळं मिळतंच. आणि तू एक ऑस्ट्रेलियाचा आता उल्लेख केला, की तुला ऑस्ट्रेलिया पण खूप आवडलं. सो काय आवडलं ऑस्ट्रेलियात? अ, म्हणजे माणसं असतीलच, ह्याचं उत्तर मी थोडंसं अपेक्षित करतेच, पण काय होते तुझे अनुभव तिथले? ऑस्ट्रेलियातली हवा हं. आणि ऑस्ट्रेलियाचा ड्रेस कोड. हं, तिथे सगळेजण अथलिजर्स घालतात. बरोबर. मला ते खूप आवडलं. इतके इझी वाटतात, इतके हं. फिट वाटतात हो, सगळेजण खरंय. आणि चालतात. हं. मस्त चालतात सगळेजण. हं. अ, आणि जसं श्रीलंकेत मला झाडं आवडली, तसंच ऑस्ट्रेलियात मी, नचिकेत आणि कावेरी आम्ही तिघं मिळून खूप बोटॅनिकल गार्डन्स बघतो. हं, हं. तसं ऑस्ट्रेलियातली मला खूप आवडली झाडं हो. आणि हवाच मस्त आहे हं. तिथली. असं आकाश पण मोठं दिसतं हो. तिथे. हं. आणि एनर्जी आहे त्या हो. वातावरणामध्ये एक. मला फार आवडलं ऑस्ट्रेलिया. मी ऑस्ट्रेलियात वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहे. हं, हं. म्हणजे मेलबर्नला गेली आहे, पर्थला गेली आहे, हं. याला पण गेली आहे, सिडनीला पण हं. गेली आहे. तर त्या तिन्ही ठिकाणी मला मजा आली. हं. गाडी वेगळाच चालवली का ऑस्ट्रेलियात? नाही, नाही. नाही. हं, मी हं. अमेरिकेत चालवली. म्हणजे ओके. हं. लायसन्स काढून वगैरे हं. शूटिंगसाठी हं. अदरवाईज. पण अ, तेवढं नाही. मला हं. अ, गाडी चालवण्याच्या वेडात मी नाहीये नाही. हं. परदेशी. पण मग ऑस्ट्रेलियात पर्थ हे कसं काय, म्हणजे कामासाठी गेली होतीस? मी कोलगेटची मॉडेल होते. तर अच्छा. आमची ॲड हं. तिकडे शूट होणार होती. त्यामुळे आम्हाला तिथे राहावं लागलं होतं आणि तेव्हा लकीली आपली एक मॅच होती. अरे वाह! ती पण बघायला मिळाली. हं, किती छान. म्हणजे आता तू सांगतेस की शूटिंगसाठी अनेक ठिकाणी जावं लागतं. अनेक शहरं, अनेक देश हे सगळे पाहिलेत. मला कधी-कधी मला वाटतं युरोपमध्ये फिरताना, की एखादं शहर एवढं सुंदर आहे, की असं वाटतं हा एखाद्या फिल्मचा सेट आहे का? म्हणजे एवढं सुंदर आहे. तुझ्या बाबतीत असं कुठल्या शहरात किंवा कुठल्या ठिकाणी जाऊन झालं का, की तुला वाटलं अरे हा एक रेडीमेड सेटच दिसतोय? स्कॉटलंड. स्कॉटलंडला असं वाटतं, की हे जागोजागी सेट लावलेत. हं, त्यांची टुमदार घरं, ते हं, रस्ते, हं. इतकं गोड वाटतं. इव्हन लंडनला असं हो. वाटतं. कारण प्रत्येक घराच्या बाहेर एक सुबक छोटीशी बाग, एखादीच कुंडी. हं. इतकं छान नीटनेटकं असतं सगळं. आत्ता मला आश्चर्य वाटलं ते बालीमध्ये. हं, हं. मला बालीबद्दल फारशी माहिती नव्हती. हं. मी पहिल्यांदा गेले. नचिकेत जाऊन आला होता, पण आम्ही तिघं मिळून पहिल्यांदा गेलो. तिथे वेगळीच देवळं आहेत. हं. म्हणजे अशी देवळं मी पाहिली नव्हती आणि मला सगळ्यात छान वाटलं असेल, ते म्हणजे तिथे एक छोटीशी पूजा घराबाहेर, हं. दुकानाबाहेर, हॉटेलबाहेर ठेवतात. हो. त्याला पूजा मी हं. म्हणतीये, ते हं. काय म्हणतात मला माहिती नाही. मी एक दोघांना हं. विचारलंही. ते असं एक ऑफरिंग. पात्रात ऑफरिंग करून ठेवलेलं असतं. हो. तर एका बाईंनी हं. मला सांगितलं, की इव्हिल असतो ना, हं. मग तो कसा बिचारा उपाशी जाणार, त्यामुळे त्याला हे द्यावंच लागतं. किती गोड. याच अर्थाची हं. उत्तरं मला मिळाली. पण प्रत्येक ठिकाणी हं. फुलं, थोडासा खाऊ हं. आणि एक उदबत्ती हं. असं ठेवलं होतं. आणि मला गंमत अशी वाटली, की बाली हिंदू आहे हं. आणि अ, बालीतले इतर धर्मीय सुद्धा आपल्याला ही माहिती देतात, की बाली हिंदू धर्मीय आहे. हं. तर मला बरोबर. हा मोकळेपणा खूप आवडला. नाहीतर हल्ली एक संकोच असतो. आपण असं चटकन म्हणत हं. नाही, मी कुठल्या धर्माची आहे, मी हो, कुठल्या हो. जातीची आहे. पण आपल्या धर्माबद्दल असणारा खुलेपणा तिथे होता. हं. आणि हे ऑफरिंग मला फार आवडलं, की हं. तो जो इव्हिल किंवा राक्षस आहे, तो आपल्या मनातला असेल, तो कुठला तरी असेल, पण त्याला बाबा शांत करा. किती छान. किती त्यालाही छान. जेवण द्या. मला त्यालाही बाल ऑफरिंग करा. खरंच हं. फार आवडलं मला बाली. फार लहान रस्ते आहेत, हं. पूर्ण बालीभर, हो. पण तिथली देवळं फार गोड आहेत. हं. खरंय. आणि आता मला सांग, की सपोज तू एखादा नवीन पिक्चर घेणार आहेस आणि तुला चॉईस आहे, की पाहिजे तिथे जाऊन शूट करावं. मग असं कुठलं ठिकाण तू निवडशील? म्हणजे कदाचित तू तिथे गेली नाहीयेस, जायची इच्छा आहे किंवा अनेकदा गेली आणि ते खूप आवडतं आणि मला जाऊन इथे शूटिंग करावंसं वाटेल. सो कुठे जावंसं वाटेल तुला? मला ग्रीसला जायला आवडेल, कारण मी हं. फक्त ऐकलंय, मी कधीच गेले नाहीये. अच्छा. मला हं, हं. ग्रीसला जायचंय. त्याच्यानंतर मला नेपाळला जायचंय. मी
म्हणजे आपल्या शेजारी आहे नेपाळ, पण हो. कधी गेले नाहीये. हम्म. बघायचंय मला. अ, आणि भारतात तर खूपच ठिकाणी जायचंय. मी भारतात खूप फिरली अगं. हम्म. म्हणजे मी अनेक राज्य कव्हर केलेली आहेत, पण मी कधीच आसामला गेले नाहीये. यंदा मला त्यांच्या फेस्टिव्हलला जायचा म्हणजे निमंत्रण होतं, पण मी जाऊ शकले नाही. पण मला आसामला जायचंय. म्हणजे ही सगळी ठिकाणं जी आहेत ती नैसर्गिक सौंदर्य तर आहेच आणि तुझी एक जी आवड आहे माणसं आणि निसर्ग ह्याचा तालमेल नक्कीच या ठिकाणी मिळेल असं मला वाटतं. त्याचबरोबर ना तुमच्या म्हणजे तू आणि इतर जे चित्रपट पण झालेले आहेत त्यातून काही गोष्टी बघून आम्हाला देखील जावंसं वाटलं. सो त्यातला एक इन्फ्लुएन्शियल चित्रपट म्हणजे दिल चाहता है. कारण मित्र-मैत्रिणी म्हणून मिळून हॉलिडेला जाऊ शकतात, हे मला खूप आवडलं आणि गोव्याला कधी पोहोचले नाही. पण त्यानंतर म्हणजे हल्ली गेल्या 2-3 वर्षांपासून माझ्या मैत्रिणी आहेत त्या अमेरिकेत राहतात. शाळेतल्या मैत्रिणी आहेत. पण आम्ही ठरवून वर्षातनं एकदा तरी कुठेतरी मस्त. जातोच. कुठेतरी भेटतो एक 4-5 दिवस. तुला फिरताना कधी मित्र-मैत्रिणींबरोबर असा जाण्याचा चान्स कधी आलाय का? किंवा ठरवून जातेस का? आवडतं का तुला? अगदीच. आता सगळ्यात आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली क्रांती म्हणजे WhatsApp. हो. त्याच्यामुळे ग्रुप्स झालेत, हो. त्याच्यामुळे कितीतरी मित्र-मैत्रिणी आपण जवळ हं. आलोय. शाळेतले, हं. शेजारचे, कॉलेजमधले. त्यामुळे ना काही-काही माइलस्टोन आपण कुठेतरी जाऊन साजरे करूया. हं. त्याच्यासाठी वेळ काढूया, हं. असं आपण ठरवायला लागलोय. तसं झाल्यानंतरही मला बऱ्याचदा फिरता आलेलं आहे आणि त्याच्या आधीसुद्धा मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर कुठे-कुठे गेलेली आहे. महाराष्ट्रात किल्ल्यांवर, गड आणि किल्ले. माझ्या बाबांचं म्हणजे प्रवासाबद्दल बोलतोय आणि मी बाबांचा उल्लेख केला नाही तर चालणारच नाही. हं. माझ्या बाबांचा आग्रह आहे प्रत्येक वेळेला, की "तू जिथे कुठे शूटिंगला जातेस, तिथे तुम्हाला थोडा तरी वेळ मिळतो. हं. अमुक-अमुक बघून ये गं. तिकडे गेलीयेस तर तिथे हे बघ हं नक्की. राजस्थानमध्ये ते अरे वाह! तिकडे जवळच अमुक एक ठिकाण आहे" वगैरे असं बाबा चटाचट सांगतात. त्यांच्याकडे सगळ्यात जास्त नकाशे आहेत. पुस्तकं कमी आहेत, पण नकाशे जास्त आहेत आणि जास्त नकाशे भारताचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत. त्यांचं ब्रीदवाक्य आहे, की आधी आपला देश बघा, आपलं राज्य बघा. मग परदेशात तर किती मग काय स्काय इज द लिमिट. त्यामुळे मला आणि बाबा असं साधं नाही सांगत. आपल्या देशात म्हणजे त्याच्यात जो आर्जव आहे ती पॅशन मी विसरू शकत नाही आणि ते मोटरसायकलवरनं पण खूप फिरलेत. पदभ्रमण पण खूप केलंय बाबांनी. तर ते मला असं वाटतं, की आपल्या आई-बाबांकडनं आपण काय घ्यावं? तर बाबांचं हे ते मला सगळं घ्यायचंच नक्की आहे. आणि दोघांनीही आई-बाबांनी मला इतकं संपन्न बालपण दिलंय म्हणजे माझं सुरुवातच तुला आश्चर्य वाटेल माझी झाली एस-टी पासनं. तर माझी आई कर्नाटक बॉर्डरची आहे आणि बाबा म्हणजे दोघांचीही गावं कर्नाटक बॉर्डरवरची आहेत. ते शिकलेत शहरांमध्ये आणि पुण्यात वगैरे. पण तरी सुट्टीत कोल्हापूरला जायचं आपल्या लाल एस-टीमधनं आणि मी आणि संदेश छोटे होतो आणि मग आम्ही ते मोजायचो, की आता किती किलोमीटर राहिलं कोल्हापूर आणि खिडकीतनं बाहेर बघायचं आणि ती सीट, त्याच्यावरचं रेक्झिन ते सगळं आपलं वाटायचं. आणि नंतर जेव्हा लक्झरी बसेस आल्या, तेव्हा तर मला असं वाटलं होतं काय सॉलिड श्रीमंत झालोय आपण, मऊ-मऊ उश्या वगैरे. पण मला आजही एसटीतनं फिरणं किंवा म्हणजे त्यातल्या कम्फर्टचं मला अप्रूप नाही वाटत. मला ते वाहकच वाटतं, की इकडून तिकडे नेणार आहे. त्यामुळे त्यातही मी बिझनेस क्लास आहे, मी फर्स्ट क्लास आहे, मी याच्यानी जाणार, मी त्याच्यानी जाणार. ह्याच्याबद्दल मला शायनिंग करायला नाही आवडत. जायचंय ना कुठेतरी. कसं जाताय हा तुमचा प्रश्न आहे. अनुभव काय घेऊन येणार ते महत्वाचं आहे. सॉरी प्रश्न काय होता आणि मी वेगळ्या नाही, ट्रिपवर नाही. गेले. तू गेलीस ती ट्रिप खूप छान झाली. मित्र-मैत्रिणींबरोबर येस. किल्ले करत आपण बाबांकडे आलो. पण माझा पुढचा प्रश्न तोच होता, की आणि हे मी पाहिलं इतर ठिकाणी देखील तुझ्या इतर पॉडकास्टमधून किंवा इतर ठिकाणी जिथे उल्लेख झाला, की एक खूप क्लोज नेट फॅमिली आहे तुमची. सो जर मल्टी जनरेशनल ट्रॅव्हल करायचं असेल, म्हणजे आई-बाबांनाही बरोबर घ्यायचंय, नचिकेत पण आहे आणि कावेरी पण आहे. असं सगळ्यांना मिळून एकत्र न्यायचं असेल, तर तुला कुठे जायला आवडेल? अ, अगदी ऑब्व्हियसली नरसोबाच्या वाडीला.
खूप आवडेल मला, हा. कारण मला तिथे जातानाचा प्रवास खूप आवडतो आणि आम्ही हम्म. गेलोय आधी. हम्म. अ, तिथे फार सुंदर प्रवाह आहे कृष्णा नदीचा हम्म. आणि संपन्न आहे महाराष्ट्र फार. हम्म. तर तो बघताना आपल्या मनाला खूप आनंद होतो हम्म. आणि तीर्थक्षेत्र आहे. मला खूप आपुलकी आहे, कारण मी बालपणापासून तिथे जात आलेली आहे. दत्त संप्रदायातलं एक महत्त्वाचं देवस्थान आहे ते. हम्म. भारतात म्हणशील तर तिथे. त्याच्यानंतर मी एक जागा शोधून काढली होती, जी हैदराबादच्या पुढे आहे. तिथलं एक हॉटेलही मी शोधून काढलं होतं. म्हणजे हम्म. मला एक असं हॉटेल हवं होतं, हम्म. जिथून समुद्रकिनारा जरा जवळच आहे. राहायला कम्फर्टेबल हॉटेल आहे. हम्म. पाहिजे तेव्हा बीच वॉकला जाता येतं. रूम सर्व्हिस आहे आणि डायनिंग एरिया आउटडोअर पण आहे. पण ते कधी झालं नाही पूर्ण माझं स्वप्न, पूर्ण फॅमिलीला घेऊन जाण्याचं. बाकी काही-काही स्वप्न झाली. ड्रायव्हिंग खूप केलं फॅमिलीला घेऊन, मित्र-मैत्रिणींना घेऊन. मला भारतात ड्राईव्ह करायला आवडतं. आत्ताच माझ्या वाढदिवसाला 2025च्या मी अमृता मानेबरोबर बायकिंगला गेले होते. वाव. आम्ही दोघी 3 दिवस बाईक चालवत होतो अच्छा. आणि तिन्ही रूट माझ्यासाठी हां. डिझाइन केला होता कोकणचा हम्म. आणि प्रचंड मजा आली मला. आणि मला जवळ-जवळ असं वाटत होतं, की मला पंख फुटलेत. इतका मला किती आनंद झाला. छान. पण घरच्यांच्या बरोबर मला वन फ्लाइट डेस्टिनेशन आवडेल. हम्म. म्हणजे मला त्यांना हॉपिंग खूप. जर्नी करायला हां. नाही आवडणार. हम्म. तर एका फ्लाइटमध्ये कुठे-कुठे पोहोचू शकू अशा निसर्ग सुंदर ठिकाणी मला त्यांना सगळ्यांना घेऊन जायला आवडेल. मला वाटतं बाबांचे नकाशे बाहेर काढले तर नक्कीच 4-5 ठिकाणं तरी मिळतीलच जिकडे सगळ्यांना घेऊन जाता येईल. नक्की. असं प्रवास करताना तू खूप वाचतेस, तर पुस्तकं वगैरे घेऊन जाते का जाऊन काही नको आणि जिथे आहोत त्याचा आनंद घेऊया असं वाटतं? पुस्तक लागतं. हं. एक वही आणि एक पुस्तक माझ्याकडे असतं. असावं लागतं. हं. भले मी नवीन परिच्छेद, नवीन कविता लिहिणार नाही. पण ते नसेल तर मला खूप चुकल्यासारखं वाटतं. हं. त्यामुळे पुस्तक आणि वही माझ्याबरोबर असतेच. हं. अं, हल्ली काय आहे, फोटो काढतो आपण मोबाईलमध्ये, त्यामुळे हं. त्या दोन्हीच्या बरोबर मोबाईल पण पाहिजे असं बरोबर. म्हणावंसं वाटतं. प्रोफेशनल कॅमेरे कुठे आपण घेऊन जातो हं. हल्ली. मोबाईलमध्येच फोटो काढले जातात आणि मला खूप आवडतं पण फोटो काढायला. पण माझे फोटो काढायला माझ्याबरोबर कोण-कोण असतंच असं नाही. हं. म्हणजे तुला हसू येईल की माझे नचिकेतची आणि माझी गंमत सांगते. हं. तर त्याला मी एकदम असं म्हणाले, "तू माझा फोटो काढ ना." हं. तर तो म्हणला, "कशाला?" मी मी काहीतरी 8 महिन्याची प्रेग्नंट होते आणि हं. आम्ही दोघं हं. केरळमध्ये हं. होतो. तर तो म्हणला, "काय? ओके, काढतो ना, काय झालं?" हं. असं त्यांनी मला आश्चर्य, हं. हं. कारण आम्ही काहीतरी गप्पा हां, मारत हां, होतो हां. वगैरे. तर मी म्हटलं, "मला खूप आवडतात फोटो." तर तो म्हणला, "कशाला आवडतात? मला नाही एवढं फोटोची हौस." पण आता तो बदललाय. हं. कारण माझं असं म्हणणं होतं, की काही-काही गोष्टी आपल्या आठवणीत नोंदवून ठेवण्यासाठी तो बरोबर. फोटो खूप गोड वाटतो. हं. आणि कावेरी झाल्यापासून त्याच्या ते लक्षात आलंय, की ती अजून आम्हाला लहान वाटत असली, तरी तिचे लहानपणीचे फोटो बघताना आम्ही हं. हरखून जातो. त्यामुळे आपले काही-काही क्षण बघताना किती छान वाटतं. तर तसे फोटो काढायला मला हं. खूप आवडतं. अ, बाकी कम्फर्टेबल फुटवेअर हं. हे माझ्याकडे नक्की असतं. कारण मला प्रवासात चालायला खूप आवडतं. अ, आणि चालणारी शहरं मला खूप आवडतात. शहरं किंवा गावं, हं. जे काही हं. असेल ते. त्यामुळे मला छान जिथे पाय दुखणार नाहीत, असे अशा चपला किंवा बूट पाहिजेत. हे महत्वाचं वाटतं. खूप छान. तुझी ही लिस्ट पण मला आवडली. कारण त्यातल्या सगळ्या ह्या उपयोगी गोष्टी आहेत आणि आवश्यक गोष्टी आहेत. एक प्रवासाला निघताना चांगले शूज म्हणा, फोन म्हणा आणि एक पुस्तक असलं की ती जागा अजून देखील आपल्याला आवडते. प्रवास हा सोपा होऊन जातो. विमानात असो, कुठेही असो, हे नक्कीच ठरतं. सोनाली. मी एक गंमत हं. सांगू तुला? मला असं वाटतं, हं. आपल्या ज्या इंटरनॅशनल विमानाच्या कंपन्या आहेत ना सगळ्या, हां. हं. त्यांनी आता मोबाईलचे कसे आपण सी पिन किंवा iPhoneचा हं. चार्जर, हं. ह्या 2 वर हो, हळू-हळू आपण हो, आलेलो आहोत. हो. त्याच्यापेक्षा जास्त प्रकारचे हं. चार्जर्स नसतात. हं.
तसं विमानांचं डिझाईन केलं पाहिजे. प्रत्येक विमान कंपनीचा चार्जर इकडे, त्याच्यानंतर त्याचा रिमोट तिकडे, त्या रिमोटला कुठे पॉवर आहे, त्याच्यानंतर सिनेमा मी कितीदा तरी मला किती वेळा त्या एअर होस्टेसना बोलवायचं म्हणून मी नाही पाहिलं काही. जाऊ दे तिकडे, आपण आपलं पुस्तक वाचू, असं मला वाटतं. ते याच्यात ना एकच समानता यायला पाहिजे. कारण वेळ लागतं अगं, आणि सिनियर सिटीजन्सना वगैरे किती वेळेला त्यांनी विचारायचं. आणि याबद्दलची एक सूची जी असते की का पाणी देत नाहीत. विमानतळावर आपण एवढ्या लवकर जाऊन बसतो, आम्ही रिकामी बाटली आणायची आहे का आणि एअरपोर्टवर जाऊन पाणी भरून घ्यायचंय का? तर ते तरी क्लिअर करा. बरोबर. नाहीतर विमानात बसल्यावर लगेचच द्या पाणी. काही जण कपांमध्ये पाणी आणून देतात, ते मागावं लागतं. काही जण देतच नाहीत. तर आणि अनेक वेळेला असं होतं की प्री बुक करा मील्स. मला ही कुचंबणा वाटते काही लोकांची, की ज्यांना याबद्दल माहिती नसेल त्यांच्यासाठी इट इज सो अनफेअर की मी साधे कपडे घातलेत म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीयेत असं नाहीये. मला माहिती नाहीये आणि मला माहिती नव्हतं म्हणून तुम्ही मला ते काय एवढूसा ज्यूस आणि काय सँडविच देणार नाही कारण कोणीतरी प्री बुक केलंय. प्लीज डोंट डू दिस. द्यायचं तर सगळ्यांना द्या. प्री बुक ज्यांनी केलं असेल त्यांना स्पेशल रिक्वायरमेंट असलेलं फूड असत असेल पण देऊन टाका ना, तुमचंही काम कमी होईल. तुम्ही शोधत बसणार मिस कुलकर्णी तुमचं हे घ्या. हो नको, माझ्या शेजारच्या आजींना द्या काय पाहिजे ते. ते मला आवडत नाही आणि हे बदलायला पाहिजे. खूपच छान सूचना आहे आणि त्यांनी सगळ्यांचं आयुष्य अगदी सोपं होईल असं झालं काय तर. किती पैसे लागणार आहेत? 100 रुपये तुमच्या तिकिटाचे किमती वाढणार आहेत का? तर वाढवा, पण सगळ्यांना ते खारे दाणे का काजू का बदाम जे काही आहे ते द्या. नक्की. खरंच छान सूचना, मला खूप आवडली. तुला विमानात विंडो आवडते की आईल आवडते? कुठे बसायला आवडतं? छोटा प्रवास असेल तर आईल ओके. आणि अदरवाईज विंडो. पण हे नाहीये. मी खूप मला मिडल सीट आवडत नाही. कोणालाच आवडत नाही मिडल सीट. पण अनेकदा मी बिझनेस क्लासनी जाते. पर्सनल प्रवासासाठी खूपदा इकॉनॉमीनी जाते. घरच्यांबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर असेल तर मला काही फरकच पडत नाही कुठली सीट मिळेल. मला खूप जणांना अनेक नवे अनुभव द्यायला आवडतं. त्यामुळे मी अनेकांना असं म्हणजे मला असं मनात खूप येतं गं, की माझी टीम माझ्यासाठी इतकं काम करते, तर घरच्यांसाठी आपण करतोच प्लॅन. पण माझ्या ट्रिपसाठी मला असं वाटतं की आपण काहीतरी ठरवावं. त्या ट्रिपला मी असेन बरोबर किंवा नसेन, पण त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या घराबरोबर, घरच्यांच्या बरोबर कुठेतरी जावं. वर्षातनं एकदा तरी मी हे ठरवायला पाहिजे. अशी मला माझी जबाबदारी वाटते. तेव्हा मी तुझी मदत घेईन. नक्की. 2026 मध्ये मी हे ठरवते, हे मी तुला प्रॉमिस देते. झालं, आता रेकॉर्ड झालेलं आहे. त्याच्यामुळे अगं ते इतके म्हणजे मी जर वेळेवर येते, तर माझी टीम पण वेळेवर असते ना तयार. मी जर सुट्टी घेत नाही, मला बरंच वाटत नाहीये आणि इकडेच जायचंय आणि मूडच नाही असं मी कधी म्हणत नाही, तर तेही म्हणत नाहीत. तर मग त्यांना थोडासा एक निवांत वेळ पाहिजे, जो कामाच्या पलीकडचा असेल. तर असं माझ्या खूप मनात आहे ठरवावं. तुझ्या याच रिझोल्यूशनवर आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. येस. कारण तू मगाशी सगळं वर्णन केलंस, कुठे-कुठे राहिली आहेस. म्हणजे एक अभिनयासाठी अनेक ठिकाणी प्रवास केलायस, थिएटरसाठी, फिल्मच्या शूटिंगसाठी आणि मग शेवटी तू म्हणाली कधी-कधी एक घरी आलं की बरं वाटतं. घर हे खूप बरं वाटतं आणि घरी सुद्धा सगळे आहेत. सो एक असा प्रश्न आहे, की जर भारतात राहून झालं आणि जर असा चॉईस असता, की भारत सोडून हां, कारण आपण आपलं पटकन उत्तर भारतच येईल. पण इतर कुठेही जगात परत जन्म घेता आला असता, आपल्या सगळ्या घरच्यांबरोबर. तर असा कुठला देश दिसतो का तुला, जिथे तुला माझा जन्म इथे झालेला आवडेल? अं, म्हणजे ते घर वाटेल मला, की एखाद्या ठिकाणी भारत सोडून कुठे घर वाटतं? मला असं वाटतं की आपल्या मनातच असतं घर, पण मला माझं प्रेम ऑस्ट्रेलियावर आहे. मला खूप आवडतं ऑस्ट्रेलिया. प्रचंड आवडतं. मॉरिशस खूप आवडलं मला. आणि
इटली मला असं वाटतं मागच्या जन्मी आयदर मी इटालियन होते किंवा गुजराती होते. इतकं मला त्यांचं सगळं आवडतं. पण हं, ह्या आपण साऊथ आफ्रिकेबद्दल बोललो नाही. अगं मी माझ्या शूटिंगसाठी खूप प्रवास केलाय खरं तर. माझं फिअर फॅक्टरचं शूट साऊथ आफ्रिकेला झालंय. सो ऍडव्हेंचर आणि थ्रिल बाईक सगळं चालवणं हे साऊथ आफ्रिकेत खूपच खूप चालतं. आहे. पण तिथे राहायला आवडेलच असं नाही. पण मे बी लंडन सुद्धा मला खूप आवडेल ऍक्च्युली. लंडन पण आवडेल. एक ग्लोबल होमच झालेलं दिसतंय सोनाली. एक जागा नाहीये, अनेक ठिकाणं आहेत. पण आता सुद्धा ऑस्ट्रेलियात एक घर व्हावं अशी नक्कीच आम्ही म्हणजे प्रार्थनाच करतो, की तुझं घर होईलच तिथे. पण तुला गंमत सांगू सुनीला, हं. मी लांबड लावतीये पण मी ना या मताची आहे, की मला आपण फार्म हाऊस म्हणतो ना, मला फार्म हाऊस कल्पनाच आवडत नाही. आता फार्म हाऊस कशाला करायची? आपण कोणाच्या तरी घरी राहायला जाऊया. शकतो. ऑस्ट्रेलियात खरंच माझी जवळची मित्रमंडळी आहेत. हां. मला त्यांच्या घरी जाऊन राहायला आवडेल. कारण आपल्याला त्यांची लाईफस्टाईल कळते. किती मजा येते. मला Airbnb खूप आवडतं हल्ली. हॉटेलमध्ये राहण्यापेक्षा Airbnbमध्ये काहीतरी एक वेगळा घरात आपलेपणा असतो. आणि त्याहीपेक्षा मित्रांचे जर घरं आपण Airbnbत कन्व्हर्ट करू शकलो तर नथिंग लाईक इट. सोनाली, तू आज आम्हाला खरंच एका वेगळ्या प्रवासावर नेलंस. म्हणजे छोट्या-छोट्या भारतातल्या गावांपासून, त्या तिस्ता नदीपासून ते ऑस्ट्रेलियाच्या त्या सुंदर शहरांपर्यंत आणि तिथल्या तुझ्या मित्र-मैत्रिणींच्या घरी देखील आपण पोहोचलो. खूपच मजा आली आज मला अराउंड द वर्ल्डवर सोनाली बरोबर फिरायला. जाता-जाता आपल्या प्रेक्षकांना काही तुला सांगावसं वाटतंय का? मला नेहमी असं वाटतं की वेल ट्रॅव्हल्ड माणसाला एक वेगळा सुगंध येतो. तर प्रवास करावा, कारण जितका आपण प्रवास करू तितकं आपल्याला आपलं जगणं आवडतं. माझं नचिकेतवर प्रचंड प्रेम आहे, कारण त्यांनी खूप प्रवास केलाय आयुष्यात. आणि त्या प्रवासाबरोबर आपण काही ना काहीतरी शिकत असतो. आणि महत्वाचं म्हणजे आपल्यात किंचित विनय येतो. प्रत्येक प्रवास म्हणजे ज्यांच्याबरोबर वीणा वर्ल्ड असेल ते लकीच आहेत. कारण तुम्ही जास्तीत जास्त सुखसोयी सगळ्या प्रवाशांना द्यायचा प्रयत्न करत असता. पण जेव्हा तरीही आपल्या मागण्या संपत नाहीत. होय की नाही? असं वाटतच राहतं की अरे पण हे आधी का नाही सांगितलं? आम्ही छत्री आणली असती. अरे छत्र्या घेऊन आणि हे सगळं करून आपण इतके प्रिपेअर्ड आपण गेलो, तरीही आपल्याला सरप्राईज देणारा निसर्ग असतोच. तर त्या सरप्राईजसाठी आपण तयार राहायला पाहिजे. आणि मी म्हणत नाही की आपण असेच विस्मयचकित करून सोडणाऱ्या गोष्टी बघायलाच प्रवास करायला पाहिजे. पण जितकं आपण फिरतो ना, तितकं आपल्याला विनयशील आणि नम्र वाटतं आपल्या आत्ताच्या सद्यस्थितीबद्दल. तर खूप प्रवास केला पाहिजे. त्याच्यानी माणसं भेटतात आणि एक माणूस हा एक वेब सीरीज असतो. सिनेमा सुद्धा नाही. त्यामुळे आयुष्यात मनोरंजनासाठी कुठे धावायची गरजच उरत नाही. प्रवास आपल्याला इतकं एनरिच करतो. त्यामुळे आता इतक्या चांगल्या पद्धतीने माणसं प्रवासाकडे बघतायत ते मला खूप आवडतं. कारण एक काळ असा होता, माझे मुंबईतले कितीतरी मित्र-मैत्रिणी म्हणायचे की "हो, मी नाही कधी बघितलं. हे मी नाही तामिळनाडू वगैरे हे शब्दही कधी उच्चारलेले नसतात लोकांनी." तर आता तसं उरलेलं नाहीये. आता माणसं आवर्जून प्रवासाला जातात. वीकेंड ट्रिप्स ठरवतात. ॲन्युअल ट्रिप्स ऑलरेडी सुट्टीचं कॅलेंडर आलं की लगेच ठरवून टाकतात. हा होणारा बदल मला खूप आवडतोय. खूपच सुंदर. आणि एखाद्या ठिकाणी जाऊन केवळ तिथले साइट्स आणि मॉन्युमेंट्स टिक ऑफ न करता, तिथल्या माणसांची ओळख करून घेऊन, तिथल्या संस्कृतीची खरी ओळख कशी करावी आणि एक आयडियल ट्रॅव्हलर कसा व्हावं, हे सगळंच तू आज आम्हाला सांगितलंयस. सो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सोनाली, आपली एक मेमरी बुक आहे आणि त्यात आज तुला अराउंड द वर्ल्डवर येऊन कसं वाटलं, याबद्दल तुझा प्रतिसाद घ्यायला मला खरंच खूप आवडेल. सो आपण त्या पुस्तकावर
अराउंड द वर्ल्ड विथ सोनाली कुलकर्णी. असंच वीणा वर्ल्डचं अराउंड द वर्ल्ड बघत राहा आणि नक्की आम्हाला कळवा तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, तुम्हाला कुठे जावंसं वाटेल. सोनालीनी जे आज सगळी ठिकाणं आपल्याला सांगितली त्यातलं तुमचं आवडतं ठिकाण कुठलं होतं हेही आम्हाला कळवा आणि तुमचे कमेंट्स नक्कीच द्या. लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू आणि परत भेटूया वीणा वर्ल्डच्या अराउंड द वर्ल्डवर. सोनाली, थँक्यू. थँक्यू.